नमस्कार सगळ्यांना. जय कुणबी. कुणबी युवा तळा आयोजित कायदेविषयक विभाग आयोजित जागर संविधानाचा दिवस 14वा. आजच्या कार्यक्रमात मी स्नेहा चंद्रकांत जाधव आपले स्वागत करते. वंचितांना देई उभारी भारतीय संविधान. सर सुरू करू का? येस येस. वंचितांना देई उभारी भारतीय संविधान लय भारी. संविधानाची हीच ग्वाही उच्च नीच कोणीच नाही. स्वातंत्र्य समता बंधुता संविधान सांगते एकात्मता. हक्क बजावू कर्तव्य पाळू प्राणपणाने संविधान सांभाळू संविधान सांभाळू. जागर संविधानाचा या कार्यक्रमानिमित्त आतापर्यंत आपण आपल्या सगळ्या संविधानाबाबत विविध मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळाले आहे. संविधानाचे महत्व, संविधानाचे स्रोत, संविधानाचे स्वरूप, मूलभूत हक्क, कर्तव्य या संबंधित मार्गदर्शन मिळाले. आज आपणास घटना दुरुस्ती भाग 20 कलम 368 तात्पुरत्या तरतुदी भाग 21 कलम 369 ते 392 संक्रमणीय तरतुदी भाग 22 कलम 393 ते 395 याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. आजच्या कार्यक्रमास लाभलेले मार्गदर्शक आहेत DG तटकरे आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर भगवान लोखंडे सर. मी सरांना विनंती करते की सरांनी आपले मार्गदर्शन करा. धन्यवाद. प्रथमतः भारतीय संविधान बांधिलकी महोत्सवाच्या निमित्तानं भारतीय संविधानाच्या संदर्भाने आपणा सर्वांशी संवादी होण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रथमतः कुणबी युवा तळा आणि समस्त समाज बंधूंचं मनापासून हार्दिक आभार मानतो. खरं तर या उपक्रमाच्या प्रारंभीच डॉक्टर शिगवन सरांनी मला असं सूचित केलं होतं की आपण सुरुवातीचं पुष्प या व्याख्यानमालेचं गुंफावं, परंतु माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी त्यावेळी 12 तारखेला वेळ देऊ शकलो नाही आणि म्हणून मग त्यांनी दुसरा पर्याय माझ्या समोर असा ठेवला होता की आपण शेवटचं जे ऑनलाईनचं पुष्प आहे ते आपण गुंफावं. त्यांच्याशी सकाळी परत एकदा मी संवाद साधला आणि त्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की भारतीय संविधानाचा 20वा, 21वा आणि 22वा जो भाग आहे त्यावर ॲडव्होकेट सर बोलणार आहेत. आपण साधारणतः भारतीय संविधानाचं अभ्यास करण्याची जी काही आवश्यकता आहे, भारतीय संविधानाची जी काही प्रस्तुतता आहे यावर आणि भारतीय संविधानाच्या एकूण महत्वावर आणि त्याच्या समोर असणाऱ्या आव्हानांवर आपण इथं संवाद साधावा आणि त्या दृष्टिकोनातून संवाद साधणं या व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी उद्या त्याचा औपचारिक समारोप ऑफलाईन पद्धतीनं मुंबई येथे होणारच आहे, परंतु ऑनलाईन व्याख्यानाच्या या माध्यमातून या दृष्टिकोनातून या विषयाची मांडणी करणं प्रामुख्यानं गरजेचं आहे अशी त्यांची एकूण साधारण भूमिका होती आणि त्या भूमिकेला अनुसरून या विषयाची मांडणी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मित्र हो, तसं बघायला गेलं तर 20वा, 21वा आणि 22वा भाग याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर YouTubeवर अनेक या संबंधीची व्हिडिओ आहेत. या संबंधीची कुठल्याही भागाविषयीची माहिती आपल्याला ज्याला आपण म्हणूया की तात्विक पातळीवरची जी काही माहिती आहे ती आपल्याला मिळू शकते. परंतु भारतीय संविधानाचा अभ्यास आपण का करावा, भारतीय संविधानाचं अवलोकन करत असताना आपल्या जीवनामध्ये त्याचं उपयोजन कसं करावं, सामाजिक स्तरावर त्याची मांडणी करत असताना साधारणतः कुठल्या बाबींना घेऊन आपण पुढे जावं आणि या देशाचा नागरिक या नात्यानं या देशाच्या भवितव्याची आणि या देशाच्या उज्ज्वल समृद्ध अशा अपेक्षा, आशा आणि त्यासाठी वचनबद्धता बाळगणारा नागरिक या नात्यानं आपले जे काही उत्तरदायित्व आहे, उत्तरदायित्व आपल्याला YouTubeवर किंवा कुठल्याही सोशल साइट्सवर फारसं
ऐकायला मिळणार नाही, फारसं बघायला मिळणार नाही. आणि म्हणून या देशाचा नागरिक या नात्यानं, या देशाचा अ, राज्यशास्त्र या विषयाचा विद्यार्थी या नात्यानं किंवा एकूणच ज्याला आपण म्हणूया की सामाजिक उत्तरदायित्वासाठी ज्या काही व्यक्ती कार्यरत आहेत, त्या दृष्टिकोनातून या विषयाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण या विषयाशी आज संवादी होण्याचा प्रयत्न करूया. प्रारंभीच्या टप्प्यावर हा विषय मांडत असताना मला सुरुवातीला हा विषय आपल्यासमोर प्रस्तुत का करावासा वाटतो आणि या कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्यांच्या ज्या काही भूमिका आहेत, या भूमिकांचं सुतोवाच या दृष्टिकोनातून आपल्याला कसं करता येईल, याची एक मांडणी करणं गरजेचं वाटतं. दुसऱ्या टप्प्यावर आपण भारतीय संविधानाचा जो काही मूलभूत आशय आहे, जो आशय समाज जीवनामध्ये आज उतरण्याची एक नितांत गरज आहे, या दृष्टिकोनातून तो आशय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तिसऱ्यावर भारतीय नाही, भारतीय समाज जीवनामध्ये त्याला सजीव पद्धतीनं कार्यप्रवण केलं नाही, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची एक थोडक्यात मांडणी करूयात. चौथ्या टप्प्यावर आपण भारतीय संविधानासमोर आजच्या समकालीन संदर्भामध्ये जी काही मूलभूत स्वरूपाची आव्हानं निर्माण झालेली आहेत, या आव्हानांची एक प्रमुख घटकांची त्यातल्या मांडणी करूयात आणि शेवटच्या टप्प्यावर भारतीय संविधानाचा हा जो काही गाभा आहे किंवा भारतीय संविधानाची जी काही मांडणी आहे ती आपल्याला पूर्णत्वाला जावी असं वाटत असेल या देशाच्या समाज जीवनामध्ये, तर या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो? आपली भूमिका काय असावी? आपण काय योगदान देऊ शकतो? या दृष्टीनेही एक थोडासा विचार यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रहो, सुरुवातीलाच विषयाची प्रस्तुतता आपल्या समोर मांडत असताना मला एक पहिला घटक आपल्या समोर ठेवणं गरजेचं वाटतं, की भारतीय समाजाचं जे आपण अवलोकन करतो, भारतीय माणसाचं ज्यावेळी आपण अवलोकन करतो, त्यावेळी आपल्याला एक बाब प्रामुख्यानं आढळते, ती म्हणजे आपण ज्या गोष्टींचा उपभोग घेतो, ज्या गोष्टी आपण वापरतो, त्याचा फारसा गांभीर्यानं विचार करत नाही किंवा जे काही स्वीकारतो ते स्वीकारत असताना त्या बरोबरीनं आवश्यक असणाऱ्या घटकांचाही स्वीकार करत नाही. आणि म्हणून आपण एकीकडं आपल्याला असं जाणवेल, की आपण एकीकडे विज्ञानाचा स्वीकार केला. विज्ञानानं जे काही आविष्कार केले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा पूर्णपणे आपण उपभोग घेतो आहोत. पण त्याबरोबरीनं विज्ञानानं जी काही दृष्टी दिलेली आहे, त्या दृष्टीचं मात्र आपण पाहिजे त्या प्रमाणात अवलोकन केलं नाही. आणि म्हणून या 21व्या शतकामध्ये वावरत असताना सुद्धा आपल्याला असं जाणवतं, की या देशाच्या संरक्षणासाठी आपण एकीकडं फार मोठे क्षेपणास्त्र चालवणारी जी काही विमानं आहेत, त्याची खरेदी करतो आहोत. आणि दुसरीकडे मात्र आपल्याला असं दिसेल त्याच वेळी, की त्याच विमानांची, त्याच लढाऊ विमानांचं संरक्षण करण्यासाठी कुठेतरी 4 आण्याची, ₹2 लिंबू मिरची त्याला आपण गुंडाळतो आहोत. दुसऱ्या बाजूने आपल्याला हेही जाणवेल, की आपण मोबाईल सारख्या किंवा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या साधनांचा स्वीकार केला, परंतु ज्याला आपण मोबाईल संस्कृती म्हणतो, ती मोबाईल संस्कृतीमध्ये मात्र आपण स्वीकारण्यात कुठेतरी कमी पडलेले आहोत. आणि म्हणून मोबाईलचा वापर कसा करावा याचं जे काही भान असतं, ते भान आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. भोजनाच्या दृष्टीने सुद्धा आपण जर पाहिलं, आहाराच्या दृष्टीने सुद्धा आपण बघितलं, तरीच एक साधं उदाहरण आपण जर घेतलं तर अगदी स्टार्टर वगैरे या काही आपल्या स्टार्टर जे काही असतं जेवताना आपण एखाद्या हॉटेलमध्ये लहान मुलांना घेऊन जा. स्टार्टरमध्येच आपलं ते पोट भरतात आणि मग मुख्य जेवण ज्यावेळी येतं त्याला मात्र ते हात लावत नाहीत. अशी काहीशी गत आपल्या समाज जीवनाची झाली आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण आपल्या समाज जीवनाचा आणि भारतीय संविधानाच्या या एकूण परिवेशाच्या दृष्टिकोनातून याची मांडणी करण्याचा ज्यावेळी आपण प्रयत्न करतो, त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ज्या भारतीय संविधानाचा आपण स्वीकार केला, या भारतीय संविधानाविषयीची किती या कुटुंब संस्थेमध्ये किंवा आपल्या व्यक्तिगत पातळीवर समाज जीवनामध्ये काही कुटुंब करताना आपल्याला दिसतात का?
ज्या लोकशाही शासन व्यवस्थेचा एक शासन म्हणून आपण स्वीकार केला, त्याचा जीवन व्यवहारामध्ये एक जीवन पद्धती म्हणून, एक जीवन दृष्टी म्हणून, जीवन जगण्याचा मार्ग म्हणून घरामध्ये त्यावर गांभीर्यानं कुठे विचार होताना आपल्याला दिसतो का? ज्या धर्मनिरपेक्षतेचा, ज्या गणराज्याचा, ज्या लोकशाहीचा, ज्या स्वातंत्र्याचा, ज्या समतेचा एक तत्व म्हणून संविधानानं स्वीकार केला, त्याच्याविषयीची एक वचनबद्धता आपण दिली, त्याच्याविषयीचा गांभीर्यानं विचार कुटुंबामध्ये मुलासोबत वडील करताना दिसतात का? भावाभावांमध्ये तो विचार होतो का? बहीण भावामध्ये तो विचार होतो का? पती पत्नीमध्ये त्यावर कधी चर्चा होते का? म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये या संबंधीचे विषय कधी चर्चेसाठी घेतले जातात का? तर फार दुर्मिळ असा प्रसंग आपल्याला कदाचित बघायला मिळेल किंवा फार दुर्मिळ अशी कुटुंब आपल्याला बघायला मिळतील. परंतु सर्वसामान्यपणे भारतीय समाज म्हणून ज्यावेळी आपण याचं अवलोकन करतो, त्यावेळी मात्र आपण यापासून कोसो दूर असलेले दिसतो. आणि म्हणून आपण ज्या गोष्टींचा उपभोग घेतो आहोत, ज्या व्यवस्थेमध्ये वावरतो आहोत, ज्या व्यवस्थेचा आपण घटक आहोत, त्या व्यवस्थेविषयीची आपली समज, आपलं ज्ञान, आपलं अवलोकन आणि आपली एकूणच जी काही दृष्टी आहे, ती अतिशय ज्याला आपण म्हणूया, की त्याच्यामध्ये फार मोठ्या उणिवा आहेत, त्याच्यामध्ये फार दुर्बलता आहे आणि म्हणून त्याविषयीची आपली समज अधिक प्रगल्भ होण्यासाठी या भारतीय समाज जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या किंवा ज्यावर भारतीय समाज जीवन आज आधारलेला आहे, अवलंबून आहे, त्या भारतीय संविधानाचा अभ्यास सर्व दूर पोहोचवणं, सर्व स्तरापर्यंत पोहोचवणं या देशाचा नागरिक या नात्यानं आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून या दृष्टीने अभिप्राय करणं मला समाजाचं याला लागूनच आपल्याला एक खोड अशी जाणवते, की आपण प्रत्येक गोष्टीचा एक फेस्टिव्हल करतो. प्रत्येक गोष्टीला एका उत्सवाचं स्वरूप देतो आणि मग त्यामधलं जे काही गांभीर्य आहे, ते गांभीर्य मात्र आपण हरवून बसतो. त्याविषयीची जी काही उत्तरदायित्वाची भावना आहे, त्याविषयीची जी काही बांधिलकीची भावना आहे, ती मात्र आपण कुठेतरी विसरून जातो. असंच काहीसं आपल्या या राष्ट्रीयत्वाच्या, राष्ट्रवादाच्या भावनांच्या बाबतीत सुद्धा होताना दिसतं. म्हणजे 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला स्वच्छ पांढरे कपडे घातले, सकाळी उठून आपण राष्ट्रध्वजाला सलामी दिली, राष्ट्रभक्तीची 2-4 गाणी ऐकली, त्याला या देशाचा नागरिक नात्यानं आपण आवश्यक असणारं जे काही कर्तव्य आहे, ते आपण पूर्ण केलेलं आहे. भारत पाकिस्तानच्या मॅच वेळी आपण भारत जिंकल्यानंतर फटाके वाजवले, की आपल्याला असं वाटतं, की या देशाचा नागरिक या नात्यानं जे काही महत्त्वाचं काम आहे, ते आपण पूर्ण केलेलं आहे. आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर आपल्याला राष्ट्रवादाच्या, राष्ट्रीयत्वाची जी काही प्रमाणपत्र आहेत, त्या वाटणाऱ्या किंवा घोषित करणाऱ्या ज्या काही स्वयंसेवी राष्ट्रवादी संघटना आहेत, राष्ट्रीयत्वाचे ठेकेदार आहेत, राष्ट्रीयत्वाचे जे काही स्वतःला पेटंट घेणारे म्हणून पेटंट घेणारे आहेत, यांची जी काही आपल्याला शाबासकी मिळते, यालाच आपण राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद म्हणतो. आणि म्हणून आपण इथे गोष्ट प्रारंभी समजून घेतली पाहिजे, की भारत पाकिस्तानच्या क्रिकेटच्या मॅच वेळी आपल्या अंगावर येणारे जे काही रोमांच असतात, ते खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्वाचे शहारे नसतात. त्याहीपेक्षा महत्वाचं आहे, की या देशाचा नागरिक या नात्यानं, या देशाच्या संविधानानं जी काही मूलभूत कर्तव्य आपल्याला दिलेली आहे, जे काही मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहे, त्याची प्राणपणाने जपणूक करणं, त्याची प्राणपणाने अंमलबजावणी करणं आणि या देशाचं संविधान या देशामध्ये सुव्यवस्थितपणे अंमलात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असणं, आपलं योगदान असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या ह्या ज्या काही राष्ट्रवादाच्या भावना आपण अतिशय साध्या, सोप्या आणि पातळ करून ठेवलेल्या आहेत, त्याच्या पलीकडे जाण्याची आज नितांत गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण भारतीय संविधान हा विषय समजून घेणं महत्वाचं आहे. तिसरा एक घटक आपल्याला या दृष्टिकोनातून या विषयाची प्रस्तुतता आपल्या समोर ठेवताना मला मांडणं गरजेचं वाटतं, की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या देशानं, या भारतानं जगाला जर कुठली अमूल्य देणगी दिलेली आहे, स्वातंत्र्योत्तर काळातील आपलं सर्वोच्च श्रेयस जर काय आहे, असा प्रश्न आपल्या समोर मांडला, तर काही जणांना कदाचित असं वाटेल,
की भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आपण साधी सुई तयार करू शकत नव्हतो. आज आपण अवकाश तंत्रज्ञानातले एक महासत्ता झालेले आहोत. औद्योगिक दृष्ट्या आपण एक महासत्ताक राष्ट्र होतो आहोत. ही आपली एक फार मोठी सर्वोच्च देणगी आहे किंवा आपलं हे सर्वोच्च श्रेयस आहे. काही जणांना कदाचित असं वाटेल, की आपण मंगलयानावर प्रवेश केला, आपण चंद्रयान यशस्वी केलं. या दृष्टिकोनातून आपलं जे काही आहे, ज्या गोष्टीसाठी आदरानं पाहतं, ती सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जगाला आपण जर सर्वोच्च देणगी काय दिलेली असेल, आपण सर्वोच्च आविष्कार काय केला असेल किंवा आपलं सर्वोच्च श्रेयस जर काय असेल, तर ते सर्वोच्च श्रेयस आहे ते म्हणजे भारतीय संविधान. आणि या दृष्टिकोनातून या भारतीय संविधानाला म्हणजे बुद्धाच्या नंतर जग आज भारताकडे आदरानं ज्या बाबीसाठी बघतात ते संविधान आहे. या भारतीय संविधानाचा अभ्यास जगभरातले तत्वज्ञ, विचारवंत आणि विकसित राष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा करतायत, राजकीय पुढारी सुद्धा करतायत. त्या भारतीय संविधानाचं भारताच्या नागरिकांचं अवलोकन मात्र अतिशय अपुरं आहे आणि म्हणून या भारतीय संविधानाचा जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास आपल्याला परिपूर्ण पद्धतीने करणं नितांत गरजेचं आहे. याला लागूनच एक महत्वाचा भाग आपल्या समोर या विषयाची प्रस्तुतता मांडताना मला ठेवणं गरजेचं वाटतं, की भारतीय संविधान हा त्या काळाचा भारतीय समाजाच्या सदसद विवेकाचा आणि एकूणच मानवी समुदायाच्या त्या सदसद विवेकाचा एक महत्वाचा आविष्कार आहे. आणि म्हणून आज आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी संबोधत असलो किंवा भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या त्या एकूण प्रक्रियेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, सरदार पटेल असतील, त्याच्यानंतर महात्मा गांधी असतील, यांसारख्या त्यावेळेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी जी काही सकारात्मक भूमिका घेतली, त्यांनी ज्या काही भूमिका घेतल्या त्याचा एक मोठा प्रभाव भारतीय संविधानाच्या या निर्मितीच्या एकूण प्रक्रियेवर पडलेला असला तरी आपण एक बाब समजून घेतली पाहिजे, की भारतीय संविधान हे एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या संस्थेच्या, एखाद्या धर्माच्या, एखाद्या समूहाच्या किंवा एखाद्या समाजाच्या इच्छांचा आविष्कार नाहीये. केवळ एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या संघटनेच्या, एखाद्या धर्माच्या तत्वांचाही तो आविष्कार नाहीये. आणि म्हणून काही संदर्भ या दृष्टीने आपल्या समोर ठेवणं मला गरजेचं वाटतं, की भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर नारायण अग्रवाल या गांधींच्या जे काही अध्यक्ष होते ते बी एन राव हे होते आणि या बॅरिस्टर बी एन राव यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या बी एन राव यांना एक पत्र लिहिलं, की आपण महात्मा गांधींना अपेक्षित असणारी जी काही ग्राम स्वराज्याची संकल्पना आहे, ही ग्राम स्वराज्याची संकल्पना इथे आपण भारतीय संविधानामध्ये स्वीकारावी आणि ती स्वीकारत असताना गांधीजींची ती ग्राम स्वराज्याची संकल्पना अशी होती, की केवळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या निवडणुका होतील. हे
जी काही स्वराज्याची या माये हा कार्यक्रम किंवा हे जे काही गांधीजींच्या स्वराज्याचं असणारं जे काही संविधानाचं प्रारूप आहे ते आपण स्वीकारावं अशा पद्धतीचा एक आग्रह संविधान सभेचे अध्यक्ष असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बॅरिस्टर BN राव यांच्याकडे धरला होता. आणि बॅरिस्टर BN राव यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना अतिशय नम्रपणे आणि अतिशय स्पष्टपणे असं सांगितलं की आपण संसदीय लोकशाहीचं प्रारूप स्वीकारलेलं आहे. संसदीय शासन पद्धतीचं जे प्रारूप आहे ते स्वीकारलेलं आहे. या संसदीय शासन पद्धतीचा एक शतकभराचा अनुभव आपल्या गाठीशी आहे आणि अशा वेळी आपण परत त्या ग्राम स्वराज्याच्या आपल्या संकल्पनेकडे जाणं म्हणजे देशाला शतकभर मागे नेणं आहे. आणि म्हणून मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की आपली ही जी काही इच्छा आहे ती मी स्वीकारू इच्छित नाही किंवा या कच्च्या मसुद्यामध्ये ते अंतर्भूत करू इच्छित नाही. म्हणजे संविधान सभेचे अध्यक्ष असणाऱ्या राजेंद्र प्रसादांची जी इच्छा आहे मसुदा समितीचे जे काही अध्यक्ष आहेत यांनी नाकारलेले आपल्याला दिसते. ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून संबोधतो त्या राष्ट्रपिता असणाऱ्या महात्मा गांधींची अशी इच्छा होती की भारताचा जो काही राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या चरख्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती, एक प्रतीक स्वरूपामध्ये त्याला जी मान्यता मिळालेली होती ती मान्यता या राष्ट्रध्वजावर असावी. आणि म्हणून अशोक चक्राच्या ऐवजी गांधीजींचा जो आग्रह होता तो आग्रह चरख्याला होता. या ध्वज समितीमध्ये असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर जे सदस्य होते यांनी गांधीजींची ही जी काही इच्छा आहे ती स्पष्ट शब्दामध्ये नाकारून अशोक चक्राला मान्यता दिलेली दिसते. त्याच्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी जो गट होता या गटाचं ही असं म्हणणं होतं की 3 रंग हे अशुभ रंग आहेत आणि त्यामुळे आपण तिरंगा वगैरे हा जो काही भाग आहे तो स्वीकारता कामा नये. तीही जी मागणी होती ती नाकारण्यात आली. हिंदुत्ववादी गटाचे आणखी म्हणून सर त्यांना कॉल करा नाही का? की आपण अल्पसंख्याक मनोज वाडवळ सर त्यांना एकदा प्लीज कॉल करून इन्फॉर्म करा. नेटवर्क इश्यू आहे. बरं आता आवाज येतोय का मला सांगा जरा. माझा आवाज येतोय का? कोणीतरी एक बोला म्हणजे म्हणजे मला कळेल. आवाज येतोय मग मी पण तुम्ही बोलत असताना मध्ये आवाज जातोय.
नाही ठीक आहे. तर साधारणतः भारतीय संविधानाचा येस सर, आवाज क्लिअर आहे, बोला तुम्ही. हा ठीक आहे. तर साधारणतः भारतीय संविधानाच्या या सदसद विवेकाच्या आविष्काराची आपण मांडणी करत होतो की भारतीय संविधान एका व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचा किंवा एखाद्या धर्माचा आविष्कार नाही आहे, तर तो त्या काळाच्या सामाजिक सदसद विवेकाचा आविष्कार आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण साधारणतः 2 उदाहरणं इथं घेतली की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जरी भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष असले तरी त्यांची मागणी जी काही होती गांधीजींच्या संविधानाचं जे काही प्रारूप होतं त्याला मान्यता देण्याची, ती बॅरिस्टर BN राव सारख्या विद्वानानं स्पष्ट शब्दामध्ये नाकारली. त्याचबरोबरीनं हिंदुत्ववादी गटाची जी काही अल्पसंख्याकांना अधिकार देताना काही हक्क राखून ठेवण्याची जी काही मागणी होती ती सुद्धा संविधान सभेनं स्पष्ट शब्दामध्ये नाकारली आणि सांगितलं की आपण या देशातल्या अल्पसंख्याकांना एक उपकार म्हणून किंवा एक मोबदला म्हणून किंवा पाकिस्तानच्या बदल्यामध्ये काही आपण अधिकार देत नाही आहोत किंवा त्याची कुचंबना करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आहे. तर या देशातल्या अल्पसंख्याक समूहांमध्ये एक विश्वास निर्माण व्हावा, या देशाच्या व्यवस्थेविषयीची कुठली त्यांच्या मनामध्ये भयगंडाची भावना निर्माण होऊ नये आणि म्हणून आपण त्यांना जे काही हक्क आणि अधिकार देतो आहोत ते उपकार म्हणून नव्हे तर तो या भारतीय व्यवस्थेविषयीची एक आत्मीयता त्यांच्यामध्ये निर्माण होणं, आपुलकी निर्माण होणं आणि जगातल्या कुठल्याही देशामध्ये कुठल्याही संविधानाने त्या देशातल्या अल्पसंख्याकांना एक संरक्षण दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मानवी हक्कांची आणि त्यांच्या सांस्कृतिक हक्क आणि अधिकारांची एक संविधानिक ज्याला आपण म्हणूया की संरक्षणाची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विकसित व्हावी, या दृष्टिकोनातून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये येणं सहज आणि सुलभ व्हावं, या दृष्टिकोनातून या हक्क आणि अधिकारांची मांडणी संविधान सभेनं स्वीकारलेली दिसते. त्याचबरोबरीने आपण हेही समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या एकूण प्रक्रियेमध्ये आपल्या तब्येतीची काळजी न करता, आपल्या आरोग्याची काळजी न करता काँग्रेस, गांधी, नेहरू, पटेल या संबंधीचे जे काही त्यांचे मतभेद होते ते सर्व बाजूला ठेवून भारताची एक राष्ट्र म्हणून उभारणी करण्यासाठी भारतीय संविधान सभेमध्ये जे काही महत्वाचं योगदान दिलं हे योगदान अतुलनीय आहे. पण त्याचबरोबरीने आपण हेही समजून घेतलं पाहिजे की भारतीय संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा संपूर्ण आविष्कार आहे. तर तेही आपल्याला भारतीय संविधानाचं अवलोकन करताना ही आपली जी काही समज असेल तर ती समज आपल्याला आपलं हे जे काही अवलोकन आहे ते अपुरं ठरवू शकते, अधुरं ठरवू शकते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं जे काही संविधान होतं ते संविधान स्टेट अँड मायनॉरिटी या पुस्तकामध्ये त्यांनी प्रकाशित केलेलं होतं. त्याचा एक ड्राफ्ट त्यांनी संविधान सभेतल्या अधिकारांच्या मूलभूत अधिकारांच्या समितीकडे प्रस्तुत केलेला होता आणि त्यांची अशी तीव्र इच्छा होती ती त्यांनी संविधान सभेमध्ये वेळोवेळी आग्रहाने मांडली की या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं समाजवादी व्यवस्था आणायची असेल, खऱ्या अर्थानं या देशामध्ये कल्याणकारी राज्य स्थापित करायचं असेल तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला जी काही आपली अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेला संविधानिक दर्जा द्यावा लागेल. त्याला एक संवैधानिक दर्जा दिला तरच हा देश खऱ्या अर्थानं कल्याणकारी सामाजिक लोकशाहीचं प्रारूप प्रत्यक्षात आणू शकेल. आणि त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 3 गोष्टींना प्राधान्य दिलेलं होतं की आपल्याला या देशाची जी काही शेती आहे तिचं राष्ट्रीयकरण करावं लागेल.
या देशातल्या उद्योगधंद्यांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण करावं लागेल आणि या देशातल्या सर्व नागरिकांच्या मूलभूत हक्कांची हमी घ्यावी लागेल. या 3 गोष्टींना त्यांनी अर्थव्यवस्थेच्या प्रतिमानामध्ये महत्वाचं स्थान दिलेलं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी काही इच्छा होती, ही इच्छा संविधान सभेनं मान्य केलेली नाही आहे आणि त्यांना या अर्थव्यवस्थेचं त्यांचं जे काही प्रतिमान होतं त्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये कुठेतरी त्यांना जागा द्यावी लागली आणि नंतरच्या काळामध्ये संसदेच्या सदसद विवेकावर त्यांचं जे काही प्रतिमान होतं ते त्यांना सोपवावं लागलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा जी काही संविधानिक व्यवस्थेविषयीची जी काही प्रारूप होती ती सर्वच मान्य झालेली आहेत असं नाही. आणि म्हणून आपण हे प्रारंभी समजून घेतलं पाहिजे की भारतीय संविधान हे त्या काळातल्या भारतीय समाजातल्या सदसद विवेकाचा एक आविष्कार आहे. ज्या ज्या काही चांगल्या बाबी आहेत त्याचा स्वीकार करत असताना केवळ आदर्शवादीच भारतीय संविधान होईल आणि मग व्यावहारिक पातळीवर मात्र ते कुठेतरी अपयशी ठरेल अशा पद्धतीचा कुठलाही धोका त्या काळातल्या संविधानकारांनी घेतला नाही. आणि म्हणून भारताचं संविधान व्यवहार आणि आदर्श यांच्यामधला एक सुवर्ण मध्य गाठणारा, एक सुसंवाद साधणारा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आपण हे समजून घेत असताना या सदसद विवेकाचे साक्षीदार किंवा या सदसद विवेकाचे अनुयायी होण्याचा आपल्याला जर मानस असेल तर आपल्याला हा भारतीय संविधानाचा जो काही भाग आहे, त्याचा जो काही इतिहास आहे, त्याचे जे काही स्रोत आहेत, त्याची जी काही भूमिका आहे, ही भूमिका अवलोकन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने आपण आजच्या दृष्टिकोनातून या विषयाची प्रस्तुतता ज्यावेळी मांडतो त्यावेळी आपण एक बाब समजून घेतली पाहिजे की भारतीय समाजाची आजची अवस्था जर आपण बघितली तर हा भारतीय समाज कुठेतरी सामाजिक सदसद विवेक हरवलेला समाज बनतो आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आजच्या दृष्टिकोनातून आपण जर मांडणी करू लागलो तर आजच्या भारतीय समाजाला खरंच खरं काय आहे आणि खोटं काय आहे हा फरक कळतो आहे का? सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हा फरक कळण्याची ताकद त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली आहे का? भ्रम काय आहे आणि वास्तव काय आहे याच्यातल्या रेषा त्याला दिसतायत का? याविषयीचे गंभीर अवलोकन करण्याची आज वेळ आलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका विधानाचा संदर्भ मला आपल्या समोर ठेवणं गरजेचं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून फार मोठ्या पदव्या घेऊन या देशामध्ये आले. या देशामध्ये 30-40 वर्ष त्यांनी सामाजिक जीवनामध्ये ते वावरले. या देशासाठी जे जे देण्याचा त्यांना शक्य होतं ते ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तरी सुद्धा त्यांना या देशामध्ये वावरत असताना अस्पृश्यतेचे, विषमतेचे जे काही दाहक अनुभव येत होते त्यामध्ये कुठेही कमतरता नव्हती. आणि त्यावेळी मग त्यांनी उद्वेगानं असं एका ठिकाणी म्हटलं की या देशाचा मला कंटाळा आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सर्व दाहक अनुभव घेऊन एके ठिकाणी असं उद्वेगानं म्हणतात की मला या देशाचा कंटाळा आला आहे. आपण विचार करावा की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं मनात आणलं असतं की मला माझ्या व्यक्तिगत जीवनाची उभारणी करायची आहे तर केवळ बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर युरोप सारख्या कुठल्याही देशामध्ये जाऊन, विकसित देशामध्ये जाऊन, अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये जाऊन स्वतःच्या जीवनाची नव्हे तर आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या समृद्ध आणि श्रीमंत जीवनाची उभारणी ते सहज करू शकले असते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विधानाच्या पुढे जाऊन जे वाक्य बोलतात ते महत्वाचं आहे की ते म्हणतात की मला या देशाचा कंटाळा आला आहे परंतु माझ्यातला सामाजिक सदसद विवेक मला माझ्या स्वहिताचा देशाच्या हिताच्या अगोदर विचार करू देत नाही. मला माझ्या स्वहिताचा समाजाच्या हिताच्या अगोदर विचार करू देत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच संदर्भाने एके ठिकाणी असं म्हणतात की आपले जे काही मूलभूत अधिकार आहेत या देशातल्या नागरिकांचे हे मूलभूत अधिकार कशामुळे सुरक्षित राहतील असं आपल्याला वाटतं. काही जणांना असं वाटतं की या आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण न्यायपालिका करेल. काही जणांना असं वाटतं की आपल्या अधिकारांचं संरक्षण कायदे मंडळ करेल, संसद करेल. काही जणांना असं वाटतं की आपल्या अधिकारांचं संरक्षण
पंतप्रधान करतील, ते कुणीतरी फार मोठा नेता करेल, कुणीतरी संघटना करेल, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की आपले हक्क आणि अधिकार केवळ कायदेपालिकेमुळे, कार्यपालिकेमुळे किंवा न्यायपालिकेच्या संरक्षणामुळे अबाधित राहतील. ही आपली जी काही भावना आहे ती भावना भाबडी आहे. आणि म्हणून हे संविधान तुम्हाला देऊन काय देईल, तर कायदे मंडळासारखं, कार्यकारी मंडळासारखं, न्याय मंडळासारखे काही अवयव देईल. या अवयवांमध्ये प्राण ओतण्याचं काम, या अवयवांना सजीव करण्याचं काम कोणाला करायचं आहे, तर ते भारतीय लोकांना करायचं आहे. आणि ते काम केव्हा करू शकतील, तर ते काम तेव्हाच करू शकतील ज्यावेळेस त्यांचा सामाजिक सदसद विवेक जागा असेल. हा सामाजिक सदसद विवेक म्हणजे काय? हा सामाजिक सदसद विवेक जागा झाला नाही तर काय होऊ शकतं? म्हणजे बाबासाहेबांनी असं स्पष्ट केलेलं आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजूने कायदा असेल, त्याच्या बाजूने संविधान असेल, त्याच्या बाजूने पोलीस असेल, परंतु त्याच्या बाजूने जर समाज नसेल तर मग हे पोलीस, हे संविधान, हा कायदा काहीही करू शकणार नाही, तो आपला प्रभाव पाडू शकणार नाही. आणि म्हणून आज ज्या वेळेस या देशामध्ये एखाद्या स्त्रीवर ज्यावेळी बलात्कार होतो त्यावेळेस त्याच्याविषयीचा जो काही रोष आहे, तो रोष ती कुठल्या जातीची आहे याच्यावरून त्याचा कमी अधिक प्रमाण ठरत असेल, तर मग हा सामाजिक सदसद विवेक जागा आहे का? या देशातल्या दलित स्त्रियांची गावामधून नग्न धिंड काढली जाते आणि गावातील लोक मात्र आनंदाने चित्कारत असतात, घोषणा देत असतात, आनंदाने बेभान झालेले असतात. त्यावेळी या देशाचा सामाजिक सदसद विवेक जागा आहे का? रेल्वेच्या भरलेल्या डब्यामध्ये एखाद्या अकलाकला ठेचून मारलं जात असतं आणि बाजूचे प्रवासी मात्र ते उघड्या डोळ्यांनी सहजपणे बघत असतात. त्यावेळी या देशाचा सामाजिक सदसद विवेक जागा आहे का? त्याला खरं काय आणि खोटं काय याच्यातला फरक कळतो आहे का? एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावरून, एखाद्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून, एखाद्या व्यक्तीच्या आडनावावरून जर त्याच्याविषयीचा संशय निर्माण केला जात असेल, त्याच्याविषयीचे दुय्यमत्वाची भावना समाजामध्ये पसरत असेल, तर मग या देशाचा सामाजिक सदसद विवेक जागा आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचं अवलोकन करत असताना भारतीय संविधानानं आपल्याला ज्या सदसद विवेकाची अपेक्षा ठेवलेली आहे, भारतीय संविधानानं आपल्याकडून ज्या सामाजिक सदसद विवेकाची वचनबद्धता व्यक्त केलेली आहे, त्याच्याविषयीचं आपलं अवलोकन अधिक समृद्ध होण्याची गरज आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा भारतीय संविधानाचा हा जो काही अभ्यास विषय आहे, तो आपल्या समाज जीवनाचा, सामाजिक शिक्षणाचा भाग होणं नितांत गरजेचं आहे. या विषयाची प्रस्तुतता आपल्या समोर ठेवत असताना आणखी एक मुद्दा आपल्या समोर मांडणं मला गरजेचं वाटतं की भारतीय संविधान हे काही केवळ नियमांचं पुस्तक नाही आहे. भारतीय संविधान हे केवळ काही नियमांची चौकट नाही आहे, तर ते आपल्या महापुरुषांनी आपल्या अभ्युदयासाठी, आपल्या चांगल्या जीवनासाठी, उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी, उद्याच्या समताधिष्ठित भारतीय समाजाच्या रचनेसाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाजाच्या उभारणी करण्यासाठी आपल्या हाती दिलेला तो एक क्रांतिकारी दस्तऐवज आहे. आणि म्हणून जसं कार्ल मार्क्सने जगाची विकासाची मांडणी करत असताना एक महत्वाचं वाक्य उच्चारलं होतं की या जगाचा इतिहास किंवा या मानवी समाजाचा इतिहास म्हणजे वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. भारतीय इतिहासाची मांडणी करत असताना बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की भारतीय समाजाचा इतिहास म्हणजे हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. म्हणजे या देशातल्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये, जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये, विषमतेवर आधारित समाज रचनेच्या विरोधामध्ये या देशामध्ये बुद्धांनी पहिली क्रांती केली आणि समतेवर आधारित समाज रचनेचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवलं. त्याच्या विरोधामध्ये पुष्यमित्र शुंगाने प्रतिक्रांती करून परत या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य आणलं आणि विषमताधिष्ठित समाज व्यवस्थेची रचना केली. त्याच्या विरोधामध्ये या देशातल्या संतांनी, बहुजन संतांनी नामदेवांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवरायांपासून ताराबाईंपर्यंत मोठ्या कष्टानं बहुजन समाजाचं स्वराज्य निर्माण केलं. त्याच्या विरोधामध्ये या देशामध्ये पेशवाईनं प्रतिक्रांती करून परत या देशातल्या बहुजनांना गुलामीमध्ये लादलं.
या सबंध गुलामीतून परत या देशाला बाहेर काढण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या अभ्युदयासाठी क्रांतीबा ज्योतिबा फुलेंपासून राजर्षी शाहूंपासून संत गाडगे बाबा असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कबीरांपासूनची जी काही परंपरा आहे, या महापुरुषांच्या आंदोलनाने जे काही संचित निर्माण केलं, त्याचं एक फलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं. आणि म्हणून भारतीय संविधान या देशातल्या महापुरुषांच्या आंदोलनातील क्रांतीचा एक महत्वाचा क्रांतिकारी टप्पा आहे. तो प्रतिक्रांतीच्या टप्प्यावर परत पोहोचू नये. प्रतिक्रांतीचे वारे परत या देशामध्ये वेगाने वाहू लागले आहेत, ते यशस्वी होऊ नयेत, त्यांचे मनसुबे परत एकदा उभे राहू नयेत असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला परत एकदा या देशामध्ये या संविधानाचं जे काही राज्य आहे, हे राज्य आपल्याला अबाधित ठेवणं हा संविधानाचा आशय खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या स्तरामध्ये सजीव करणं आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला संविधानाशी सन्मुख करणं आपलं महान किंवा मोठं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याप्रती आपण सजग राहणं तेवढंच नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण एक बाब समजून घेतली पाहिजे मित्र हो, की भारतीय संविधानाचं हे जे काही महत्व आहे किंवा भारतीय संविधानाचं आपल्या जीवनामधलं जे काही योगदान आहे, या योगदानाची मांडणी करत असताना संविधानाचा जो काही आशय आहे, हा आशय आपल्याला समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून या व्याख्यानाच्या दुसऱ्या टप्प्यावर आपण येत असताना संविधानाचा जो काही मूलभूत आशय आहे, या मूलभूत आशयाविषयीचं आपलं अवलोकन आपण आपलं तर समृद्ध केलंच पाहिजे, तरच आपल्याला ते समाजापर्यंत खऱ्या अर्थानं पूर्ण म्हणजे ज्याला आपण म्हणूया की सजीव पद्धतीनं आपण पोहोचवू शकू. आणि म्हणून भारतीय संविधानाचा जो काही मूल्य आशय आहे, त्याचा प्रारंभ आपल्याला जर करायचा असेल तर त्या भारतीय संविधानानं आपल्याला एक आयडेंटिटी दिलेली आहे, आपली एक ओळख दिलेली आहे. आणि ओळख आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्याच्या प्रारंभाच्या शब्दांमधून, आम्ही भारताचे लोक. आम्ही कोण? आम्ही ब्राह्मण, आम्ही हिंदू, आम्ही बौद्ध, आम्ही जैन, आम्ही मराठा, आम्ही मुस्लिम, या पद्धतीची आम्हीची जी काही ओळख होती, ती ओळख पुसून ही जी काही संकुचित ओळख होती ती नाकारून भारतीय संविधानानं आपल्याला ओळख दिली. आणि ती ओळख आहे की आम्ही भारतीय लोक. बऱ्याच वेळा समाज व्यवहारामध्ये आपण शब्द रचना ऐकतो की हा आपल्यापैकी नाही किंवा हे आपल्यापैकीच आहेत. म्हणजे या देशाचाच नागरिक असताना, तो एक भारतीय असताना तो आपल्यापैकी आहे किंवा आपल्यापैकी नाही, ज्याला शॉर्ट फॉर्म वापरले जातात. एपी म्हणजे आपल्यापैकी, टीपी म्हणजे त्यांच्यापैकी, अशा पद्धतीचे शब्द ज्यावेळी येतात त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशानं जो मूल्य विचार आपल्याला दिलेला आहे, बाबासाहेब म्हणायचे की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे, ही जी भारतीयत्वाची ओळख आहे, जे आम्ही भारतीय लोक मधून व्यक्त झालेली आहे, ही आम्ही भारतीय लोकची जी अस्मिता आहे, ही आम्ही भारतीय लोकची जी संकल्पना आहे, ही आम्ही भारतीय लोकचा जो संकल्प आहे, हा संकल्प आपल्याला भारतीय संविधानाचा मूल्याचा मूलभूत आशय म्हणून या समाज जीवनामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. दुसरा एक महत्वाचा मूल्य आशय आपल्याला सजीव पद्धतीनं समाजाला सांगावा लागेल आणि तो म्हणजे गणराज्याचा, प्रजासत्ताकाचा. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला आपण जरी स्वतंत्र झालो तरी आपण गणराज्य झालेले नव्हतो, आपण प्रजासत्ताक झालेले नव्हतो. म्हणजे आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेचा किंवा भारताच्या राज्याचा जो विकास आहे, 15 ऑगस्ट 1947च्या पूर्वी आपण कोलोनियल स्टेट होतो. म्हणजे जशी म्हाडाची वसाहत असते, जशी एखादी सिडकोची वसाहत असते, तशी आपण ब्रिटिशांची एक वसाहत होतो. 15 ऑगस्ट 1947 ला आपण डोमेन झालो. ब्रिटिश साम्राज्याचं भारतामधलं विघटन झालं आणि 2 डोमेन त्यांनी निर्माण केले, एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. आणि 26 जानेवारी 1950 ला आपण रिपब्लिक झालो. पाकिस्तान 1956 ला रिपब्लिक झाला, आपण 1950 ला झालो. आणि म्हणून आपल्याला हे जे काही गणराज्य ज्याला आपण म्हणतो, प्रजासत्ताक ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातल्या 4 मूलभूत बाबींचा आपल्याला संदर्भ समजून घेणं आणि तो समाजामध्ये पसरवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली बाब महत्वाची आहे
की गणराज्यामध्ये किमान 4 गोष्टी अपेक्षित असतात, की त्या देशाचा जो काही घटनात्मक प्रमुख असतो, जो काही कार्यकारी प्रमुख असतो, तो कुठल्याही अर्थानं वंश परंपरागत नसावा. त्याची नेमणूक, त्याची निवड. त्याच्यानंतर दुसरं तत्व त्यामध्ये महत्वाचं अंतर्भूत असतं, की त्या देशातली जी काही सार्वजनिक पदं असतात, त्या प्राप्त करण्याचा सर्वांना समान संधी असावी. तिसरं त्याच्यामधलं महत्वाचं तत्व असतं, की त्या देशामध्ये कुठल्याही एखाद्या समाज समूहाला किंवा जाती समूहाला किंवा विशिष्ट गटाला विशिष्ट प्रतिष्ठा नसावी किंवा विशिष्ट अधिकार नसावेत, वरचं स्थान नसावं. सर्व समाज समूह, सर्व व्यक्ती या समान स्तरावरच्या असाव्यात. आणि चौथं महत्वाचं तत्व असतं ते म्हणजे जनतेचं सार्वभौमत्व या घटकाला प्राधान्य असावं किंवा ते तत्व त्या राज्यघटनेमध्ये आणि व्यवस्थेमध्ये अंतर्भूत असावं. या अर्थानं आपण जर बघितलं तात्विक पातळीवर तर या देशामध्ये या देशाचा घटनात्मक प्रमुख होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता राजा काही राणीच्या पोटातून जन्माला येत नाही. तो मतपेटीतून किंवा आजच्या या ईव्हीएम मधून जन्माला येतो. आणि म्हणून या देशामध्ये पेपर विक्रेता असणारा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे सुद्धा राष्ट्रपती होऊ शकतात. आणि चहा विकणारे तथाकथित व्यक्ती सुद्धा पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतात. हे आपल्याला तात्विक पातळीवर स्पष्टपणे दिसतं. व्यावहारिक पातळीवर मात्र आपल्याला असं दिसतं की आज आपल्या या 17व्या लोकसभेमध्ये जे काही खासदार निवडून गेलेले आहेत, यांची 40 वर्षामधल्या खासदारांची एक आकडेवारीमध्ये प्रकाशित झालेली होती एका सर्वेक्षणामध्ये, की 40 वर्षाखालील 17व्या लोकसभेमध्ये जे खासदार आहेत, त्याच्यातले 92% खासदार हे राजकीय घराण्यातून आलेले आहेत. म्हणजे पूर्वी जसे संस्थानिक होते, तसे आता जिल्हानिहाय आपल्याला राजकीय घराणे निर्माण झालेले दिसतात. आणि आपण देश पातळीवर जर बघितलं तर साधारणतः एक 80-90 असे राजकीय घराणे आहेत, की ज्यांनी संपूर्ण या 17व्या लोकसभेपर्यंत अगदी पहिल्या लोकसभेपासून ते आजच्या 17व्या लोकसभेपर्यंत सत्ता स्थानं उपभोगलेली दिसतात. या देशामध्ये 3,500 जाती आहेत, परंतु आपण पहिल्या लोकसभेपासून आजच्या 17व्या लोकसभेपर्यंत प्रतिनिधित्वाचा अगदी जातीनिहाय जर विचार केला तर जास्तीत जास्त 60 जातींना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 350 पेक्षा जास्त जाती आहेत. 359 जातींची काहीतरी नोंद आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त जास्तीत जास्त 29 जातींना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. म्हणजे आपण लोकसंख्येच्या आधारावरच जरी तुलना केली आणि एकूण आपण देशाच्या प्रमुख पदाचा जरी आपण विचार केला, म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे पेपर विक्रेते होते. ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. त्यांनी आपल्या कर्तृत्वानं जी काही पात्रता, शैक्षणिक पात्रता संशोधनाच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल ती मिळवली. त्याच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. परंतु राष्ट्रपती पद त्यांना मिळत असताना त्यांची इच्छा, त्यांची पात्रता आणि राज्यकर्त्या वर्गाची इच्छा आणि त्यांचा जो काही प्रभाव होता याची मांडणी आपण केली तर राज्यकर्त्या वर्गानेच त्यांना त्या पदावर बसवण्यात महत्वाची भूमिका बजावलेली दिसते. आणि म्हणून गणराज्याचा जो काही महत्वाचा अर्थ आहे की घटनात्मक प्रमुख जे कोणीही होऊ शकतं, वंश परंपरागतरित्या ते होऊ शकत नाही. हे तात्विक पातळीवर जेवढं खरं आहे तेवढं आपल्याला व्यवहाराच्या पातळीवर, वास्तविक पातळीवर मात्र सत्यात उतरताना दिसत नाही. हे जनतेपर्यंत पोहोचवणं, वंचित समूहांपर्यंत पोहोचवणं आजही तेवढंच नितांत गरजेचं आहे. सार्वजनिक पद सर्वांसाठी खुली असतील, त्याची समान संधी सर्वांना उपलब्ध असेल, अशा पद्धतीची प्रजासत्ताकामध्ये अपेक्षा असते. भारतीय संविधानानं ती संधी दिलेली आहे. परंतु वास्तवामध्ये आपण जर बघितलं, ज्याला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मोक्याच्या जागा धरा, प्रशासन व्यवस्थेमधल्या टॉपच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये या देशातला आज 67% पर्यंत असलेला ओबीसी जाती समूह पोहोचलेला सुद्धा नाही आहे. योग्य प्रतिनिधित्वाचा विचार तर अजून दूरच आहे. एससी आणि एसटी मधले, अनुसूचित जाती जमाती मधले जे काही लोक आहेत त्यांचं जे काही प्रमाण आहे ते अतिशय अल्प आहे. आणि म्हणून जे काही सार्वजनिक पद आहेत, ज्या काही मोक्याच्या जागा आहेत, जे काही महत्वाची पदं आहेत, याचा जर आपण तुलनात्मक विचार आज मागच्या 75 वर्षामध्ये जर केला तर तिथे सुद्धा योग्य प्रतिनिधित्व प्राप्त झालेलं दिसत नाहीये.
न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षणाची तरतूद नाही आहे. आणि म्हणून जशी राजकीय घराणेशाही आपल्याला इथे राजकीय क्षेत्रामध्ये दिसते, तशीच घराणेशाही आपल्याला न्यायालयीन क्षेत्रामध्ये सुद्धा आढळते. नात्या गोत्यांमधलेच सर्व न्यायाधीश कॉलेजियम पद्धतीनं निवडून आलेले आपल्याला दिसतात, तिथे नेमले गेलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून सार्वजनिक पदांच्या दृष्टीनं सुद्धा तात्विक पातळीवर आपण 100% जरी बरोबर असलो तरी व्यावहारिक पातळीवर मात्र अजूनही त्याच्यातली जी वैगुण्य आहेत, त्याच्यातल्या ज्या काही उणिवा आहेत, हा भारतीय संविधानाचा अभिमान बाळगत असताना सुद्धा व्यावहारिक पातळीवर जी अंमलबजावणी होते आहे, तो व्यावहारिक उणिवा आपल्याला ज्या आहेत त्या समाज जीवनापर्यंत, समाज मनापर्यंत दाखवून देणं गरजेचं आहे. त्याच बरोबरीनं तिसरा जो महत्वाचा भाग आहे की या देशामध्ये हून आले, कुशाण आले, मोगल आले, पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, यांनी राज्य केलं. परंतु यांनी राज्य करत असताना या समाज व्यवस्थेची घडी कुठेही बिघडवली नाही. या समाज व्यवस्थेमध्ये ब्राह्मण जाती समुदायाला जे काही वरचा दर्जा प्राप्त झालेला होता, त्यांचं एक प्रकारचं जे काही सामाजिक सार्वभौमत्व प्रस्थापित झालेलं होतं, त्याला सुरुंग लावण्याचं काम किंवा त्याला बाधा पोहोचवण्याचं काम किंवा ते नष्ट करण्याचं काम कुठल्याही या आक्रमकांनी केलेलं नव्हतं. ते भारतीय संविधानानं या सामाजिक सार्वभौमत्वाला सुरुंग लावण्याचं काम केलं आणि सर्वांना कायद्यासमोरची समानता प्रस्थापित करून ब्राह्मण जाती समुदायाचं जे काही सामाजिक सार्वभौमत्व होतं ते नष्ट केलं आणि सर्व समाज समूह एका स्तरावर, एका पातळीवर आणले. परंतु व्यावहारिक पातळीवर आपण आजही जर बघितलं तर आपल्याला आजही असं आढळतं की सामाजिक स्तरावर जो आयडॉल आहे तो आयडॉल ब्राह्मण जाती समुदायाचा आहे. म्हणजे एखादी व्यक्ती चांगलं बोलत असेल किंवा एखादी व्यक्ती नीटनेटकं राहत असेल तर सहज लोकांच्या तोंडून शब्द येतो की काय ब्राह्मणांसारखा बोलतो किंवा काय ब्राह्मणांसारखा राहतो, काय ब्राह्मणांसारखा वागतो. आणि एखादा गावंढळ बोलत असेल किंवा एखादा शब्द बोलत असेल तर सहज म्हटलं जातं की काय महारमांगांसारखा बोलतोयस, काय धेड गुजरी करतोयस, असा सहज शब्द लता मंगेशकर सारख्या गाढ कोकिळेच्या तोंडून सुद्धा येतो. याचाच अर्थ असा होतो की आपण आयडॉल म्हणून जे सांस्कृतिक ज्याला धुरीणत्वाची संकल्पना ग्रामशीनं मांडलेली होती की जे प्रभुत्व आहे हे प्रभुत्व केवळ राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच समाज जीवनामध्ये उतरतं असं नाही, तर वर्षानुवर्ष या प्रभुत्वाला जे चिरंजीवित्व प्राप्त होतं, जे चिरंतनत्व येतं, त्याच्या मागे सांस्कृतिक प्रभुत्वाची जी संकल्पना असते ही संकल्पना महत्वाचं काम करत असते. आणि हे सांस्कृतिक प्रभुत्व आजही या देशामध्ये या जाती समुदायाचं अबाधित असलेलं आपल्याला दिसतं. आणि जनतेचं सार्वभौमत्व ज्याला आपण म्हणतो, या जनतेच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीनं केवळ निवडणुकांनाच आपण लोकशाही मानतो आहोत का? केवळ निवडणुकांनाच आपण प्रजासत्ताक मानतो आहोत का? निवडणुका हा लोकशाहीचा अतिशय एक छोटासा भाग असतो, एक छोटासा अंश असतो. ते एक ज्याला आपण म्हणतो की अहिंसक मार्गानं सत्ता परिवर्तन करण्याचा, विधायक मार्गानं सत्ता परिवर्तन करण्याचा केवळ तो एक मार्ग आहे, एक पद्धती आहे. परंतु लोकशाही याच्या खूप पलीकडे आहे. प्रजासत्ताकाची संकल्पना खूप याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून जनतेचं सार्वभौमत्व ज्याला आपण म्हणतो, जनतेच्या प्रति राज्यकर्त्यांचं उत्तरदायित्व ज्याला आपण म्हणतो, ते खऱ्या अर्थानं अद्यापही या देशामध्ये निर्माण होण्यासाठी फार मोठा अवकाश आहे. आणि त्या पातळीवर सुद्धा आपल्याला एक मोठं काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून हा भारतीय संविधानाचा आशय सुद्धा आपल्याला तिथे पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण लोकशाहीचा जर विचार केला याला लागूनच, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की लोकशाही ही काही आपण परदेशातून आयात केलेली नाही आहे. या वर्षीच्या संविधान दिवसाची थीम सुद्धा हीच आहे की भारत लोकशाहीची जननी आहे. भले आपण ब्रिटनला भारत संसदीय लोकशाहीची जननी म्हणत असलो तरी प्राचीन संदर्भ आपल्याला असं सांगतात की भारतामध्ये लोकशाही व्यवस्था होती. बुद्धांच्या गणराज्यामध्ये लोकशाहीचा सुवर्ण काळ होता. कॉम्रेड शरद पाटील यांनी तर त्याच्याही अगोदर भारताच्या नैऋत्य दिशेला निवृत्ती नावाची एक राणी होती आणि ती भारताच्या इतिहासामधलं पहिलं लोकशाही शासन व्यवस्थेची
शासनकर्ती होती, अशा पद्धतीची एक मांडणी केलेली आहे. आणि त्याच्याविषयी फार सविस्तर आपल्याला इथं बोलता येणार नाही. परंतु बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की आपल्याला या देशामध्ये लोकशाही यशस्वी व्हावी असं वाटत असेल, तर आपल्याला किमान काही गोष्टी या देशामध्ये लोकशाहीमध्ये मूलभूत स्वरूपाच्या मान्य कराव्या लागतील. ती म्हणजे प्रतिनिधी जे आहेत, जे प्रतिनिधी निवडून जाणारे आहेत, ते खरेखुरे प्रतिनिधी असावेत, ते दूत असता कामा नयेत. म्हणजे खरेखुरे प्रतिनिधी आणि दूत याच्यामध्ये फरक काय असतो याची प्रचिती आपल्याला सातत्यानं येते. या देशाच्या संसदेमध्ये 131 खासदार हे अनुसूचित जाती जमातीचे आहेत. 12,500 पर्यंत या देशामध्ये SC ST OBC चे विधिमंडळामध्ये सदस्य आहेत. परंतु ज्यावेळी या देशाच्या जंतर मंतरवर संविधान जाळलं गेलं, ज्यावेळी या देशातल्या ओबीसींच्या आरक्षणाला नाकारलं गेलं, त्यावेळी यातल्या किती प्रतिनिधींनी आवाज उठवला विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये, तर ते आपल्याला शून्य प्रमाणात दिसलं. आणि म्हणून हे खरेखुरे प्रतिनिधी नाही आहेत, तर ते केवळ दूत आहेत. अशा पद्धतीची मांडणी बाबासाहेबांनी त्यावेळी केली होती की जर दूत निवडून गेले तर खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जो आशय आहे तो प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आणि म्हणून खरं प्रतिनिधित्व ज्याला आपण म्हणतो ते समाज जीवनातून उभं राहणं गरजेचं असतं. हे प्रतिनिधित्व कुणाचं करतायत? ते प्रतिनिधित्व उद्योगपतींचं करतायत का वरिष्ठ जाती समूहांच्या त्या संस्कृतीच्या वाहकांचं करतायत? हा प्रश्न आज आपल्या समोर उभा राहताना दिसतोय. दुसरा मुद्दा त्यांनी अपेक्षित धरलेला होता तो म्हणजे जबाबदार शासन पद्धतीचा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की नागरिकांपेक्षा या शासनकर्त्यांनी अधिकाधिक जबाबदार होणं गरजेचं आहे. अगदी प्रारंभीच्या टप्प्यावर तरी त्यांनी फार जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. आणि ते जर जबाबदारीनं वागले नाही तर बाबासाहेबांनी इशारा दिला होता की आम्ही हे जे संविधान आहे हे संविधान अधिकाधिक चांगलं करण्याचा, अधिकाधिक ज्याला आपण म्हणूया की सदोष करण्याचा, दोष विरहित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे राबवणारे राज्यकर्ते जर प्रामाणिक नसतील तर आम्ही हे संविधान किती चांगलं बनवून दिलं तरी ते अपयशी झाल्याशिवाय राहणार नाही किंवा त्याच्यामध्ये वैगुण्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे संविधानामध्ये काही उणिवा असतील, परंतु राबवणारे राज्यकर्ते जर प्रामाणिक असतील तर उणिवा असणारं संविधान सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. आणि म्हणून लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक महत्वाचा घटक बाबासाहेबांना अपेक्षित होता तो म्हणजे जबाबदार शासन पद्धती. भारतीय संविधानाच्या प्रती जबाबदारी असावी, या देशाच्या भवितव्याच्या प्रती त्यांच्यामध्ये जबाबदारी असावी, या देशाच्या एकूण नागरिकांच्या प्रती त्यांची जबाबदारी असावी. परंतु या जबाबदारीच्या अभावी आज आपल्याला असं दिसतं की बेजबाबदार शासनकर्त्यांनी कुठेतरी या देशाच्या लोकशाहीला नख लावण्याचं काम हाती घेतलेलं आहे की काय, अशी शंका येऊ शकते. कायद्याचं राज्य ही संकल्पना या देशामध्ये प्रस्थापित व्हावी अशी एक अपेक्षा लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेबांनी अपेक्षित ठेवलेली होती. त्याच्यानंतर त्यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडलेली होती, ज्याचा संदर्भ आपण मगाशी घेतला की ज्याला संविधानिक दर्जा प्राप्त झाला तर या देशातल्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं राज्य व्यवस्था पोहोचू शकेल. त्याच्यानंतरचं एक आपल्याला मूल्य आशय खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षतेचा या देशातल्या नागरिकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. ती दृष्टी निर्माण करणं गरजेचं आहे की धर्मनिरपेक्षतेचं जे तत्व आहे ते 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलं. आणि त्याच्या अगोदर ते नव्हतं, म्हणजे भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष नव्हतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मनिरपेक्षतेला आणि समाजवाद या शब्दाला विरोध होता. अशा पद्धतीचा एक अपप्रचार आजच्या सत्ताधाऱ्यांकडून, राज्यकर्त्यांकडून केला जातो आहे. याला फार मोठा वर्ग तरुणाई बळी पडताना दिसते आहे. त्यावेळी आपण हे समजून सांगणं गरजेचं आहे की भारतीय संविधानाचा जो आशय आहे तो 42व्या राज्यघटना दुरुस्तीच्या अगोदर सुद्धा धर्मनिरपेक्ष स्वरूपाचाच होता. भारतीय संविधानाचं पहिलं कलम इंडिया दॅट इज अ भारत हे जे ट्रान्सलेशन आहे, ज्याच्यामध्ये भारताचं म्हणजे इंडिया या शब्दाचं भाषांतर भारत या अर्थानंच केलेलं आहे, हिंदुस्तान या अर्थानं केलेलं नाही आहे.
किंवा कुठल्याही वेगळ्या अर्थानं केलेलं नाहीये, हे आपण जर समजून घेतलं. भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये जी मूलभूत अधिकारांची रचना केलेली आहे ती आपण समजून घेतली, तर जात, धर्म, पंथ, वंश, लिंग असा कुठलाही भेद न करता या अधिकारांची मांडणी सर्वांना समप्रमाणात केलेली आहे. या भारतीय संविधानातली सर्व कलम आपण जर बघितली, कलम 1 ते 395, प्रत्येक कलम आपल्याला असं सांगेल की भारतीय संविधानाचं स्वरूप हे धर्मनिरपेक्षच आहे. आणि म्हणून या धर्मनिरपेक्ष या स्वरूपाची भारतीय संविधानानं तर मांडणी केलेलीच आहे, परंतु धर्मनिरपेक्षता या तत्वामध्ये, या तत्वज्ञानामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यातली एक महत्वाची बाब अशी आहे की त्या देशाच्या संविधानाचा केंद्रबिंदू हा व्यक्ती असावा. त्याच्यामध्ये दुसरी बाब महत्वाची आहे की या देशातल्या किंवा त्या समाजातल्या ज्या काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यांची सोडवणूक विज्ञानाच्या आधारे करावी, ती दैववादाच्या आधारे किंवा ईश्वरी अवताराच्या आधारे करता कामा नये. तिसरं याच्यामधले तत्व असं आहे की धर्माकडे राज्याने आणि व्यक्तीने किंवा समाजाने तटस्थ नजरेनं बघावं. व्यक्तीची धर्म ही खाजगी बाब असावी, त्याच्यामध्ये राज्याने ढवळाढवळ करू नये. आणि चौथं एक महत्वाचं तत्व त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की नैतिक असण्यासाठी धार्मिक असण्याची गरज नाही. म्हणजे जो टिळा लावतो, जो गळ्यामध्ये माळ घालतो, जो अंगारा लावतो, तोच तेवढा नैतिक, आणि जीन्स पॅन्ट घालणारा, टी शर्ट घालणारा तो मात्र नैतिक असू शकत नाही. अशा पद्धतीच्या ज्या काही सोप्या व्याख्या निर्माण केल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला भारतीय संविधानाचा हा धर्मनिरपेक्षतेचा मूल्य आशय पोहोचवणं गरजेचं आहे. त्या बरोबरीने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ही जी काही मूल्य आहेत भारतीय संविधानानं आपल्याला दिलेली, त्याचा आशय आपल्याला तिथे पोहोचवणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यामध्ये आज धोक्यामध्ये येण्याची किंवा आपली अभिव्यक्ती कुठेतरी कुंठित होण्याची अवस्था आपल्या सभोवताल निर्माण झालेली आहे. आणि म्हणून एकच संदर्भ मी आपल्याला देईल की स्वातंत्र्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं नकाराचं स्वातंत्र्य. ज्यावेळी निग्रोंना अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी निग्रो खाणीमधून बाहेर आला रस्त्यावर, शेतामधून बाहेर आला रस्त्यावर, कारखान्यांमधून बाहेर आला रस्त्यावर, आणि आकाशाकडे हात उभारून तो ओरडू लागला, गाऊ लागला की हे निग्रोंनो, आता काम करणं बंद करा, तुम्ही स्वतंत्र झालेले आहात. हे कोंबड्यांनो, तुम्ही अंडी देणं बंद करा, आता तुम्ही स्वतंत्र झालेले आहात. हे गायांनो, तुम्ही दूध देणं बंद करा, कारण तुम्ही स्वतंत्र झालेले आहात. म्हणजे त्यांना आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे, या स्वातंत्र्यामध्ये नकार देण्याचं स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा एक महत्वाचा आधार असतो. आणि म्हणून एक संदर्भ आपल्याला देणं मला गरजेचं वाटतं की मागच्या 5-6 वर्षापूर्वी, म्हणजे मागच्या वर्ल्ड कपच्या अगोदरचा जो वर्ल्ड कप होता फुटबॉलचा, या वर्ल्ड कप मध्ये इराण आणि अमेरिकेचा एक फुटबॉलचा मॅच होता. आणि एक प्रथा अशी आहे, एक पद्धत अशी आहे की सुरुवातीला दोन्ही देशांचं राष्ट्रगान वाजवलं जातं आणि ते खेळाडू जे असतात किंवा स्टेडियम मधले जे काही प्रेक्षक असतात, त्या राष्ट्रगानाच्या सन्मानार्थ उभे राहतात. अमेरिकेचं राष्ट्रगान त्या फुटबॉलच्या मॅच वेळी वाजवलं जात होतं, गायलं जात होतं. आणि त्या अमेरिकेच्याच संघामधला एक कृष्णवर्णीय खेळाडू मात्र बाजूला एक बॉल घेऊन बसलेला होता आणि त्यानं मात्र त्या राष्ट्रगानासाठी उभं राहणं पसंत केलं नाही. आणि त्याने ट्विट असं केलं की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजाला काळ्या लोकांचे प्रश्न, समस्या दिसत नाहीत, त्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ मला उभं राहणं गरजेचं वाटत नाही. त्यावेळी ही बातमी ज्यावेळेस नुकतेच निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतलेली नव्हती, परंतु ते निवडून आलेले होते. आणि त्यांनी असं प्रतिक्रिया दिली की काय भयंकर माणूस आहे हा, याला अमेरिकेमध्ये राहण्याचा अधिकार नाही, याने त्याच्यासाठी दुसरा देश शोधावा, दुसरी भूमी शोधावी, त्याला मी अमेरिकेमध्ये राहू देणार नाही. ही बातमी त्यावेळीचे अमेरिकेचे अध्यक्ष असणारे, परंतु ज्यांची मुदत आता संपत आलेली होती, काही दिवसच ते अधिकार पदावर असणार होते, त्या बराक ओबामांपर्यंत पोहोचली. आणि त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की या माणसानं एका दुर्लक्षित प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे, त्यानं त्याचा संवैधानिक अधिकार बजावलेला तेवढा आहे, आणि त्याला
त्याच्या त्या इच्छेचा आपण सन्मान केला पाहिजे. म्हणजे विचार करा की त्याच अमेरिकन राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेवर आलेले बराक ओबामा आणि त्याच अमेरिकन राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेवर येणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही अर्थ लावलेला आहे स्वातंत्र्याचा तो वेगळा आहे. आणि हीच प्रवृत्ती आपल्याला आज भारतीय संदर्भामध्ये दिसते की म्हणजे 1970-71च्या त्या दरम्यानच्या काळामध्ये स्वातंत्र्य कंच्या गाढवीचं नाव आहे आणि स्वातंत्र्याचा आपला हा जो काही राष्ट्रध्वज आहे तो तडफडतोय की फडफडतोय असे बिनधास्त प्रश्न विचारणारे राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, त्यांच्या अभिव्यक्तीचं समर्थन करणारा विचार प्रवाह सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा होता. आणि आज भुकेपासूनच स्वातंत्र्य मागणारा सुद्धा राष्ट्रद्रोही ठरवला जात असेल तर मग आज स्वातंत्र्याचा जो काही नकारात्मक भाग आहे किंवा स्वातंत्र्यामध्ये एखाद्या व्यवस्थेला नाकारण्याचं, एखाद्या प्रवृत्तीला नाकारण्याचं जे स्वातंत्र्य अपेक्षित असतं ते आज कुठेतरी नाकारलं जात आहे. आणि अशा या स्वातंत्र्याची जी गळचेपी होते आहे, अभिव्यक्तीची जी गळचेपी होते आहे, त्याच्यातून भारतीय संविधानाला, भारतीय लोकशाहीला वाचवण्यासाठी भारतीय लोकांना कटिबद्ध होण्याची गरज आहे. आणि या दृष्टिकोनातून मग न्यायावर आधारित आपल्याला समाज निर्माण करायचा असेल तर रॉल्सचं एकच विधान आपण समजून घेतलं पाहिजे की न्यायावर आधारित समाजाची उभारणी केल्याशिवाय कुठल्याही देशामधलं स्वातंत्र्य, कुठल्याही देशामधली लोकशाही, कुठल्याही देशामधली समता, कुठल्याही देशामधले बंधुत्व सुरक्षित राहू शकत नाहीत. त्या देशामध्ये त्याची रुजवात होऊ शकत नाही. आणि या दृष्टिकोनातून आपण या मूल्य आशयाला घेऊन पुढे जाणं मला नितांत गरजेचं वाटतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण आता पुढच्या टप्प्यावर या व्याख्यानाच्या माध्यमातून तिसऱ्या टप्प्यावर भारतीय संविधानाच्या समोर जी काही आव्हानं निर्माण झालेली आहेत त्याची एक मांडणी करण्याचा प्रयत्न करूयात. मला असं वाटतं की आज भारतीय संविधानाच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान जर काय असेल तर ते आहे फॅसिस्ट राष्ट्रवादाचं. मित्र, एक गोष्ट आपण समजून घ्या की राष्ट्रवाद ही एक मूलतः पुरोगामी प्रेरणा होती. तिचा उगम हा एक पुरोगामी प्रेरणा म्हणून, एक पुरोगामी मूल्य म्हणून झालेला आहे. म्हणजे याच राष्ट्रवादाने इटलीचं एकीकरण केलं, याच राष्ट्रवादाने जर्मनीचं एकीकरण केलं, याच राष्ट्रवादाने आशिया आफ्रिका खंडातील देशांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, स्वातंत्र्याची उर्मी दिली, स्वातंत्र्य आंदोलनाला बळ दिलं. याच राष्ट्रवादाने जोसेफ मॅजिनीला जन्म दिला. याच राष्ट्रवादाने आपल्याला असं दिसतं की एक विकासाचा, एक राष्ट्रराज्य व्यवस्थेचा जो काही प्रारूप आहे त्या प्रारूपाला जन्म दिला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण हेही समजून घेतलं पाहिजे की याच राष्ट्रवादाने हिटलरलाही जन्माला घातलं, याच राष्ट्रवादाने मुसोलिनीलाही जन्माला घातलं, याच राष्ट्रवादाने युरोपमध्ये नव्हे तर संबंध जगभर वसाहतवादाला जन्म दिला. आणि म्हणून हा जो राष्ट्रवाद आहे, हा राष्ट्रवाद आपल्याला जरी हवाहवासा वाटत असला, जरी आपल्याला तो पुरोगामी वाटत असला, जरी तो आपल्याला राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने आवश्यक वाटत असला, तरी एक बाब आपण समजून घेतली पाहिजे की फॅसिस्ट लोकांच्या, बदमाश लोकांच्या, प्रतिगामी लोकांच्या, जमातवादी लोकांच्या, मूलतत्ववादी लोकांच्या हातामधलं राष्ट्रवाद हे एक फार मोठा हत्यार आहे, एक प्रभावी अस्त्र आहे. आणि त्या अस्त्राचाच वापर करून, एक मायावी स्वरूप त्याला धारण करून आज हा राष्ट्रवाद या लोकशाहीचं हरण करण्यासाठी कटिबद्ध झालेला दिसतोय, तत्पर झालेला दिसतोय. आणि म्हणून विशेषतः या राष्ट्रवादाची भुरळ, या राष्ट्रवादाचं आकर्षण तरुणाईला मोठ्या प्रमाणामध्ये पडतं. आणि त्या तरुणाईला आकर्षित करण्यामध्ये हा राष्ट्रवाद कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. आणि म्हणून फॅसिस्ट राष्ट्रवादाच्या नावाखाली या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याला विरोध केला जातोय. फॅसिस्ट राष्ट्रवादाच्याच माध्यमातून, या देशातल्या बहुसंख्याकवादाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांना ठेचून काढण्याचं काम केलं जात आहे आणि एका विशिष्ट विचारधारेचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा राष्ट्रवाद हा एका विशिष्ट धर्माचं प्राबल्य असणारा राष्ट्रवाद अपेक्षित नाही आहे, तर संमिश्र राष्ट्रवादच अपेक्षित आहे. आणि म्हणून ही बाब आपण समजून घेतली पाहिजे
की आज असा एक भ्रम निर्माण केला जातोय की या देशामध्ये इस्लाम आला, या देशामध्ये ख्रिश्चन आले आणि या देशामध्ये धार्मिक विविधता निर्माण झाली. हा एक चुकीचा भ्रम आहे. आपण भारतीय संस्कृतीचा वारसा जर बघितला, भारतीय संस्कृतीची ओळख जर बघितली, तर या देशामध्ये इस्लामचं आगमन होण्याच्या अगोदर, या देशामध्ये ख्रिश्चनांचं आगमन होण्याच्या अगोदर सुद्धा या देशामध्ये धार्मिक विविधता होती. या देशामध्ये हिंदू असतील, या देशामध्ये शीख असतील, या देशामधले जैन असतील, या देशामधले बौद्ध असतील, हे एकोप्याने राहत होते. बुद्धांच्या काळामध्ये तर असं म्हटलं जात होतं की एका कुटुंबामध्ये वडील जर बौद्ध असतील, आई जैन असू शकत होती, मुलगा वैदिक असू शकत होता, दुसरा आणखी कोणी शैव असू शकत होता. म्हणजे एकाच कुटुंबामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या धर्माचे कुटुंब सदस्य सुद्धा असू शकत होते. अशा पद्धतीचा एक संमिश्र भाव, अशा पद्धतीचा एक सहिष्णुता, अशा पद्धतीचा एक सद्भाव या संस्कृतीनं, भारतीय समाजानं निर्माण केलेला आहे. आणि म्हणून जी सहिष्णुता, जो सद्भाव, जी संमिश्र संस्कृतीची आपली जी ओळख आहे ती पुसून टाकून एकमय संस्कृती निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, तो प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. आणि तो प्रयत्न प्रामुख्याने फॅसिस्ट राष्ट्रवादाच्या माध्यमातून पुढे येतो आहे. दुसरा एक आव्हान मला प्रामुख्याने जाणवतं आणि ते म्हणजे जमातवादी आणि मूलतत्ववादी प्रवृत्तींचं वाढतं जे प्रस्थ आहे, हे प्रस्थ आपल्याला 1980च्या दशकामध्ये, म्हणजे 1980च्या अगोदर सुद्धा या देशामध्ये मूलतत्ववाद, जमातवादी प्रवृत्ती होत्या, संस्था आणि संघटना होत्या, परंतु त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली नव्हती. त्याला एका पद्धतीची सामाजिक अधिमान्यता आज प्राप्त होताना दिसते आहे. आणि ही सामाजिक अधिमान्यता भारतीय संविधानाच्या अधिमान्यतेसमोरचं सर्वात मोठं संकट असू शकतं. आज ज्या पद्धतीनं इतिहासाची स्थिर प्रतिमा निर्माण केली जाते, आज ज्या पद्धतीनं आपल्या महापुरुषांचं ज्याला आपण म्हणूया की स्थिर प्रतिमा निर्माण केल्या जात आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही प्रतिमा निर्माण केली जाते, आताचाच आपण जर अगदी वाद बघितला अफजल खानाच्या कबरीचा, त्याला ज्या पद्धतीने रंग दिला जातोय, तो हा जमातवादी प्रवृत्तींचाच आविष्कार आहे. म्हणजे आज तिथे एक देखावा निर्माण करण्याची घोषणा पर्यावरण मंत्र्यांनी केलेली आहे. आणि ती घोषणा काय आहे, तो देखावा काय आहे, जो गणेश उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो, ज्याच्यातून मिरज सांगलीची दंगल झाली, तो देखावा तिथं आता प्रतापगडाच्या त्या पायथ्याशी उभारला जाणार आहे म्हणे. आणि तो देखावा काय आहे तर अफजल खानाच्या पुतळा बाहेर काढतानाचा शिवाजी महाराजांचा तो काही पुतळा असणार आहे किंवा तो देखावा असणार आहे. आणि तुम्हाला जर तो देखावा करायचाच असेल तर मग सेंडीधारी भास्कर कृष्णाजी जो काही आहे कुलकर्णी, त्याचाही त्याच्या मागे शिवाजी महाराजांवर तलवार घेऊन वार करतानाचा देखावा तिथे त्याच्या बरोबरीने ठेवा. त्याला आपला विरोध असण्याचं कारण नाही. म्हणजे इतिहासाची मांडणी करताना अशा पद्धतीनं जमातवादी प्रवृत्ती त्याच्यामध्ये घुसवली जाते आहे आणि त्याचा वापर करून भारतीय संविधानाची अधिमान्यता कुठेतरी गोठवण्याचं काम हाती घेतलं गेलेलं आहे. हे एक आव्हान आहे आणि ते आव्हान यासाठी महत्वाचं आहे की त्याला समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते आहे आणि प्रतिष्ठा बहुजन समाजातल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात वाहक म्हणून ते वावरतायत. हा मोठा धोका आहे. आणि अशा वेळी आपण या देशाचा सुबुद्ध नागरिक या नात्यानं ही जमातवादी प्रवृत्ती, मूलतत्ववादी प्रवृत्ती प्रतिष्ठित होणार नाही याचं अवलोकन करण्याची किंवा त्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज आहे. तिसरं एक महत्वाचं आव्हान मला आपल्या समोर मांडणं गरजेचं वाटतं की या देशामधल्या ज्या काही संवैधानिक संस्था आहेत त्याचं अवमूल्यन करण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न मागच्या काही वर्षांमध्ये प्रामुख्याने केला जातोय. तो या सरकारच्या अगोदरच्या सरकारांनी काही प्रमाणात केला होता, आजच्या सरकारनं केलेला आहे असंही नाही आहे, परंतु त्याचा वेग कुठेतरी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. की म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की कुठल्याही देशामध्ये लोकशाही व्यवस्थित ज्याला आपण म्हणूया कार्यान्वित व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर त्या लोकशाहीचे काही टूल बॉक्स आहेत, या लोकशाहीच्या काही पूर्व अटी आहेत आणि या पूर्व अटी आपण जर मान्य केल्या नाही, त्याच्यातली एक महत्वाची पूर्व अट त्यांनी अशी सांगितली होती की ज्याला आपण म्हणूया संविधानिक नैतिकता,
या संविधानिक नैतिकतेचं पालन केलं गेलं पाहिजे. जे सत्तेवर आलेले राज्यकर्ते आहेत त्यांनी काही आपल्या चारित्र्यातून, आपल्या वर्तनातून, आपल्या कृतीतून, आपल्या राज्यकारभारातून काही असे आदर्श, काही असे मॉडेल्स, काही असे प्रतिमानं निर्माण केली पाहिजेत की ज्याच्यातून लोकशाहीचा विस्तार अधिक समृद्ध होऊ शकेल, लोकशाहीचा पाया अधिक बळकट होऊ शकेल. जॉर्ज वॉशिंग्टनचं या संदर्भाने उदाहरण बाबासाहेबांनी दिलं होतं की जॉर्ज वॉशिंग्टननं जर मनात आणलं असतं तर आयुष्यभर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहू शकले असते. केवळ राष्ट्राध्यक्षच नाही तर हुकुमशहा सुद्धा होऊ शकले असते. परंतु पहिल्यांदा त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि दुसऱ्यांदा त्यांनी नकार दिला की नाही, मला राष्ट्राध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा निवडणूक लढवायची नाही आहे. लोक त्यांच्याकडे आग्रह करण्यासाठी गेले, अनुयायी आग्रह करण्यासाठी गेले. त्यांनी दुसऱ्यांदा त्या आग्रहाखातर निवडणूक लढवली, परंतु तिसऱ्यांदा त्यांनी निवडणूक लढवण्याचं टाळलं. सर्व प्रकारचे आग्रह नाकारले आणि त्यांनी असं सांगितलं की आपण एका राजेशाही पद्धतीला नाकारून लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि तुम्ही परत तुम्ही माझ्या माध्यमातून परत राजेशाहीचा इथे मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न करतात, तर मी हे कुठल्याही अटीवर स्वीकारणार नाही. आणि त्यांनी एक चांगला पायंडा घालून दिला की एक व्यक्ती 2च वेळा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवेल आणि ती एक सैद्धांतिक, ज्याला आपण संविधानिक नैतिकता म्हणतो, ती संविधानिक नैतिकता भारतामध्ये सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या माध्यमातून घालून देण्यात आली होती. तर या पद्धतीची संविधानिक नैतिकता कुठेतरी मोडीत काढली जाते आणि जबाबदार पद्धतीनं शासनकर्त्यांची जी वर्तणूक अपेक्षित असते ती आता महाराष्ट्रामध्ये तर आपण ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये उजळ माथ्यानं ज्या पद्धतीनं बोललं जातं की आम्ही कसे गेलो, काय डोंगर होता, काय झाडी होती, या पद्धतीचं जे काही आहे ती वर्तणूक निश्चितच संविधानिक नैतिकतेला अनुसरून नाहीये. त्याच्यापेक्षाही मोठा धोका आहे की ज्या संविधानिक संस्था आहेत त्या संविधानिक संस्थांचं अवमूल्यन होत आहे. म्हणजे संसदेची जी काही नैतिकता, संसदेची जी काही गरिमा आहे, न्यायपालिकेची जी गरिमा आहे, निवडणूक आयोगाची जी गरिमा आहे, ही गरिमा कुठेतरी धोक्यात आलेली दिसते. त्यांच्याकडूनच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या मध्ये ते कुठेतरी गल्लत करताना दिसत आहेत. त्या कुणाशी तरी पूर्वग्रह दूषितपणे किंवा कुठेतरी बांधील होऊन काम करताना दिसत आहेत. आणि म्हणून परवा सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगावर जे ताशेरे ओढले किंवा निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं निवडणुकांचं संचलन मागच्या काही वर्षांमध्ये केलं, निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर करताना ज्या पद्धतीचा, ज्याला आपण म्हणूया की दुटप्पीपणा केला किंवा काही निर्णयांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचा न्याय देताना किंवा निर्णय देताना ज्या पद्धतीचा भेद केला, हे सर्व आपण बघितलं तर या सर्व संविधानिक संस्थांचं अवमूल्यन कुठेतरी पद्धतशीरपणे केलं जात आहे. आणि म्हणून परत एकदा आधुनिक वामन अवतरतो आहे की काय, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. या आधुनिक वामनानं एका पावलामध्ये या देशाची कायदेपालिका, कार्यपालिका, न्यायपालिका ताब्यात घेतली. दुसऱ्या पावलामध्ये या देशातला निवडणूक आयोग, प्रसार माध्यम ताब्यात घेतली आणि तिसरं पाऊल जर पडलं तर ते संविधानावरच पडलं जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या संविधानिक संस्थांचं जे अवमूल्यन होत आहे, मग ते रिझर्व्ह बँक असेल, निवडणूक आयोग असेल, सीबीआय असेल, संसद असेल, कॅबिनेट असेल, या सर्वांचं जे अवमूल्यन होत आहे, न्यायपालिका असेल, हे सर्व अवमूल्यन हा भारतीय संविधानाच्या समोरील एक महत्वाचं आव्हान आहे. त्याच्यानंतरचं एक आव्हान मला आपल्या समोर ठेवणं गरजेचं वाटतं की संविधानिक जी काही तत्व आहेत, संविधानिक ज्या काही व्यवस्था आहेत, याच्याविषयी एक अपप्रचार निर्माण केला जातोय, एक शत्रुभाव समाजामध्ये निर्माण केला जातोय. म्हणजे एक समान संधी प्राप्त व्हावी म्हणून ज्या आरक्षणाची तरतूद भारतीय संविधानाच्या कलम 16 मध्ये केलेली आहे, त्याच्याविषयीचा एक अपप्रचार असा केला जातो की हे आरक्षण केवळ 10च वर्षासाठीचं होतं, नोकऱ्यांमधलं, शिक्षणामधलं, आणि त्याला दर 10 वर्षांना मुदतवाढ दिली जाते आणि त्यांच्यावर खैरात वाटली जाते आहे. अशा पद्धतीचा एक अपप्रचार अनेक वर्ष केला गेला. आता मधल्या काळामध्ये एक थोडंसं लक्षात आलं की हे जे काही 10 वर्षाची मुदत आहे ती सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला नाही आहे, ती राजकीय आरक्षणाला आहे.
परंतु अपप्रचार सातत्याने केला जातो की खैरात वाटली जाते. दुसऱ्या पद्धतीने शत्रुभाव असा निर्माण केला जातो की जी आरक्षणाची जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीमध्ये ज्या काही जाती आहेत त्या जातींमध्ये एक अपप्रचार केला जातो की शेड्यूल्ड कास्ट मधलं आरक्षण हे केवळ महाराज उपभोगतात, मातंगांना चांबारांना त्याच्यातलं ते काही मिळूच देत नाहीत. आणि मग एससी मधल्या ज्या इतर जाती आहेत त्याच जाती मग असं मागायला लागतात की नाही आम्हाला आता आमचं वेगळं आरक्षण पाहिजे. किंवा ओबीसी मध्ये परत एनटी विषयीचा जो काही दुजाभाव निर्माण केला जातोय किंवा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जो वैरभाव निर्माण केला जातोय किंवा सवर्ण आरक्षणाची तरतूद करून घटना दुरुस्ती करून आरक्षणामधला जो मूलभूत जे ध्येय आणि उद्दिष्ट होतं त्यालाच काळीमा फासण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा सर्व संविधानाविषयीचा एक असूया निर्माण करण्याचा, संविधानाविषयीचा एक द्वेष निर्माण करण्याचा, संविधानाविषयीचा एक असमाधान निर्माण करण्याचा, संविधानाविषयीचा एक असंतोष निर्माण करण्याचा कार्यक्रमाचा एक षडयंत्राचा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून हा जो काही अपप्रचार जिथे कुठे केला जात असेल तिथे तिथे आपण एक वस्तुस्थिती, तिथे तिथे आपण एक वास्तविकता सर्वांच्या समोर आणून देण्याचं एक गरज आहे. त्याचबरोबरीनं आणखी एक महत्वाचं आव्हान आपल्या समोर ठेवणं मला गरजेचं वाटतं की प्रसार माध्यमांचं ज्या पद्धतीचं अवमूल्यन झालेलं आहे, प्रसार माध्यम ज्या पद्धतीची भूमिका बजावत आहेत ती या देशाच्या संविधानाच्या संरक्षणाची निश्चितच नाही आहे. या देशाचं संविधान मोडीत काढण्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून केली जाते. खोट्याचा प्रचार कसा करावा याची ग्लोबल नीती या हिटलरने मांडली होती, त्याचा आदर्श त्यांनी आपल्या समोर ठेवलेला दिसतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आज जर हिटलर असता तर कदाचित त्याला सुद्धा लाज वाटली असती, त्यानं सुद्धा सलाम केला असता की बाबांनो तुम्ही माझ्या पुढची सुद्धा स्टेप गाठलेली आहे. एवढा एक खोट्याचा प्रचार करण्याची भूमिका प्रसार माध्यमांनी घेतलेली दिसते. गोदी मीडिया हे अलीकडचं नाव सार्थ झालेलं आपल्याला दिसतं, परंतु प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं. ही प्रसार माध्यम मात्र आज ज्या पद्धतीनं काम करतायत हे एक मोठं आव्हान भारतीय संविधानाच्या समोरच आहे. त्याच्याही फार मी आता खोलात जात नाही, आपण उघड्या डोळ्यांनी ते बघतो आहोत. घराघरांमध्ये या प्रतिगामी संघटनांचा कार्यकर्ता टीव्हीच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतरचं एक शेवटचं आव्हान आपल्या समोर ठेवतो ते म्हणजे विभूती पूजाच्या तत्वाचं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की या देशातल्या लोकशाहीला जर सर्वात मोठा धोका कशाचा असेल तर तो विभूती पूजेच्या तत्वाचा आहे. महात्मा गांधींच्या अंत्ययात्रेला तब्येत ठीक नसताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही वेळ चालले आणि घरी आल्यानंतर त्यांनी आपली पत्नी सविता आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की महात्मा गांधींची हत्या झाली याचं एक अतीव दुःख मला आहे, परंतु त्याचबरोबर मला एक अर्थाने बरंही वाटतं की एका पाशातून या भारतीय समाज मनाची सुटका झाली. कारण केवळ एकाच व्यक्तीला सर्व काही कळतं, केवळ एकाच व्यक्तीचा सदसद विवेक जागा आहे, अशा पद्धतीची गांधीजींच्या विषयीची एक भावना जी निर्माण झालेली होती, या भावनेतून या पाशातून या देशाची सुटका झाली असं मला आता तरी वाटतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं एका आयरिश क्रांतिकारकाचा संदर्भ देऊन की कुठलीही स्त्री आपलं चारित्र्य गहाण ठेवून तिच्यावर केलेले उपकारांची परतफेड करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुठलाही व्यक्ती आपला स्वाभिमान गहाण ठेवून त्याच्यावरच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुठलंही राष्ट्र आपलं स्वातंत्र्य, आपलं सार्वभौमत्व किंवा आपलं जे काही तत्व आहे ते गहाण ठेवून एखाद्या व्यक्तीप्रतीचा आदरभाव व्यक्त करू शकत नाही. आणि म्हणून कुठली व्यक्ती ही देशापेक्षा मोठी असू शकत नाही. आज हे विभूती महत्वाचं तत्व परत एकदा या देशातल्या लोकशाहीला गिळंकृत करताय की काय, या देशातल्या संविधानिक विचारांना गिळंकृत करताय की काय, अशा पद्धतीच्या दिवेवलयी नेतृत्वाच्या भोवती गोंडा घोळण्याची प्रवृत्ती भारतीय समाज मनामध्ये मोठ्या प्रमाणात प्राचीन काळापासून आहे.
चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार केला जात नाही, अशा पद्धतीची सातत्यानं प्रचिती आपल्याला येते. परंतु लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या विभूतिमत्वाच्या तत्वाला थारा असता कामा नये. सदसद विवेक जागा असणं या दृष्टीनं महत्वाचं आहे. या आव्हानांचा विचार करून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर भारतीय संविधान जर अबाधित राहिलं नाही, भारतीय संविधान आहे त्या मूल्य विचारांच्या माध्यमातून जर व्यक्त झालं नाही किंवा ते प्रत्यक्षात येऊ शकलं नाही, ते पुढच्या काळामध्ये जर कुठे संकुचित झालं तर काय होऊ शकतं? तर एकच आपण काम केलं पाहिजे. एका बाजूला मनुस्मृती ठेवा, दुसऱ्या बाजूला भारतीय संविधान ठेवा. मनुस्मृतीचं एक कलम वाचा, भारतीय संविधानाचं एक कलम वाचा आणि मग आपल्या वाट्याला काय येऊ शकतं याचा तेवढा आपल्याला अंदाज येऊ शकतो. म्हणजे जे स्वाभाविक आहे ते नाकारलेलं आहे मनुस्मृतीनं. जे स्वाभाविक आहे, जे नैसर्गिक आहे ते भरभरून दिलेलं आहे भारतीय संविधानानं. आपल्या तोंडामध्ये जी जीभ आहे, तिचं बोलणं हे स्वाभाविक अंग आहे. तेच आपण जर एखादं ज्ञान जर आहे म्हणजे त्यावेळी जर आपण ज्या धर्माचं पालन करत होतो त्या ऋचांचं जर आपण वाचन केलं तर मनुस्मृती सांगत होती की याची जीभ कापून टाका, आणि भारतीय संविधान मात्र सांगतं जिभेचं काम आहे बोलणं, त्याला जे बोलायचं आहे, त्याला जे अभिव्यक्त व्हायचं आहे ते होऊ दे. ज्या डोळ्यांनी आपण ज्ञान ग्रहण करणं हे आपलं काम आहे, त्या डोळ्यांनी आपण जर ज्ञान ग्रहण केलं तर त्याच्यामध्ये डोळे फोडण्याची शिक्षा मनुस्मृतीनं दिली. संविधानानं मात्र सांगितलं की त्याला जे शिकायचं आहे तो ते शिकू शकतो. आपण जर ऋचा ऐकल्या, वेद ऐकले तर आपल्या कानामध्ये शिस ओतण्याची शिक्षा मनुस्मृतीने दिली आणि संविधानानं मात्र सांगितलं की त्याला ज्या पद्धतीने श्रवण करायचंय त्या पद्धतीने ते करू शकतो. म्हणजे एक उदाहरण मी आपल्याला दिलेलं आहे. भारतीय संविधान एका बाजूला ठेवा, मनुस्मृती एका बाजूला ठेवा, आणि भारतीय संविधान जर अस्तित्वात राहिलं नाही तर आपल्या वाट्याला काय येणार आहे याचं एक स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं. हे चित्र प्रत्यक्षामध्ये येऊ नये याच्यासाठीच जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण जर केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, एवढं आपण निश्चितच लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण या दृष्टीने काय करू शकतो याची एक थोडक्यात मांडणी मी आपल्या समोर करेल की आपण काय करावं. तर मला पहिलं असं वाटतं की आपण भूमिका घेणं गरजेचं आहे. आपण भूमिका घेतली नाही तर मग मात्र ज्या गोष्टी आहेत त्या अशक्य कुटीमध्ये होऊन जातील. मुक्तिबोध नावाचे एक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये डायरीच्या पहिल्याच पानावर लिहिलं होतं, भाई तेरा पॉलिटिक्स क्या है. पॉलिटिक्स हा अर्थ तिथं मुक्तिबोध यांनी भूमिका या अर्थानं मांडलेला आहे. आणि भूमिका ही घेणं का गरजेचं असतं. आपण जर भूमिका घेतली नाही, भारतीय समाजामध्ये जो ज्याला म्हणतो ना आपण सद्गुणी माणूस जो आहे, या सद्गुणी माणसाची एक फार चुकीची व्याख्या करून ठेवलेली आहे की जो खाली मान घालून चालतो, जो कुणाच्या आद्यात नसतो, कुणाच्या मध्यात नसतो, जो खाली मान घालतो, ऑफिसला जातो, शाळेत जातो, शाळेतून घरी येतो, तो म्हणजे सद्गुणी. ज्याला शेजारच्या घरी कोण मेलं माहित नाही, ज्याला शेजारच्या घरी कोण जन्माला आलं माहित नाही, तो सद्गुणी. अशा पद्धतीची माणसं जन्माला आली, अशा पद्धतीची भूमिकाहीन माणसं जन्माला आली तर आपण आंधळ्यांच्या रांगेमध्ये उभे आहोत असं समजूयात. या आंधळ्यांच्या रांगेमधल्या पुढच्यालाही काही दिसत नसतं, मधल्याच्यालाही काही दिसत नसतं आणि शेवटच्यालाही काही दिसत नसतं. आणि म्हणून पुढच्या पिढ्यांना आपल्याला प्रकाश दाखवायचा असेल तर आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. कुठल्या गोष्टींचा खंदा पुरस्कार करावा, कुठल्या गोष्टींना खांदा द्यावा, याचा आपल्याला आज मूलभूत स्वरूपाचा विचार मांडावा लागेल. तो मांडलेला विचार जगावा लागेल आणि समाज जीवनामध्ये तो सजीव होईल यासाठीच काम करावा लागेल. आणि म्हणून भूमिका घ्यावी लागेल. ती भूमिका काय असावी तर जे जे संविधानाचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या व्यक्ती असतील, पुढे जाणाऱ्या संघटना असतील, पुढे जाणाऱ्या चळवळी असतील, पुढे जाणारे आंदोलन असतील, त्या प्रत्येक चळवळीला, प्रत्येक आंदोलनाला, प्रत्येक व्यक्तीला एक बळ देण्यासाठी, त्यांनी जी काही हाक दिलेली आहे, त्यांनी जी काही साथ घातलेली आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी, त्याला ओ देण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या ताकदीप्रमाणे आपण उभं राहणं गरजेचं आहे. दुसरा एक आपल्याला मला या निमित्तानं सांगणं गरजेचं वाटतं की आपण
हा जो काही विचार आहे, हा विचार सर्वसामान्य माणसाला पटवून देण्याची गरज आहे. शिकलेल्या माणसांपेक्षा, मध्यमवर्गीयांपेक्षा जर तो सामान्य माणसाला, तो खेडूताला जर विचार समजला, तर तो लगेच त्यावर कृती करण्यासाठी तत्पर होतो. शिकलेला माणूस विचार समजला तरी झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवणं अवघड असतं म्हणतात ना, तसं झोपेचं सोंग घेण्यामध्ये मध्यम वर्ग या देशातला, सुशिक्षित वर्ग या देशातला फार तयार आहे, फार तत्पर आहे आणि म्हणून त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आपल्याला घेता येणार नाही. त्यांनी अक्षरशः सुपारी घेतल्यासारखे ते वागतात. ज्याला आपण विचारवंत म्हणतो, ते सुपारी घेतल्यासारखे वागताना आपल्याला दिसतात. विचारांची, महापुरुषांची हत्या करण्याची सुपारी त्यांनी एका परीनं घेतलेली आहे. परंतु सर्वसामान्य माणसावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. भारतीय लोक हा संकल्प आपण जागे करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याच्यासाठी मला असं वाटतं, की जसं हागणदारी मुक्त ग्राम योजना आली, जशी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना आली, तसं आपण शासन स्तरावर संविधान साक्षर गाव योजना आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शासन स्तरावर येईल तेव्हा येईल, परंतु आपण आपल्या परीनं संविधान साक्षर गाव करण्यासाठी ची एक मोहीम हाती घेतली पाहिजे. त्याच्यासाठीचे छोटे छोटे गट तयार करून त्याच्यासाठीचे प्रयत्न केले गेले पाहिजे. ते एक चळवळ झाली पाहिजे, ते एक आंदोलन झालं पाहिजे आणि संविधानाचा प्रकाश जर सर्वसामान्य माणसाच्या डोक्यामध्ये, विशेषतः ग्रामीण भागातल्या माणसाच्या डोक्यामध्ये जर पडला, तर हा देश संविधानाला अपेक्षित असणाऱ्या उद्दिष्टापर्यंत लवकर पोहोचेल. तो टप्पा, तो पैल, तो जो मैलाचा दगड आहे, तो अगदी जवळ आपल्याला येऊ शकेल. आणि शेवटी मी आपल्याला एक गोष्ट सांगून या माझ्या व्याख्यानाचा समारोप करेल, की एक आजोबा आपल्या नातवाला समुद्रकिनारी फिरायला घेऊन गेलेले असतात. या समुद्रकिनारी फिरायला गेल्यानंतर एक मोठी लाट येते आणि या लाटेमध्ये असे असंख्य मासे त्या किनाऱ्यावर आदळतात आणि ते थकलेले आजोबा एक एक मासा उचलून त्या पाण्यामध्ये टाकत असतात. आणि त्यावेळी तो नातू आजोबांना विचारतो, की आजोबा, हे हजारो मासे इथं पडलेले आहेत आणि तुम्ही एक एक मासा उचलून टाकतायत, याच्याने काय फरक पडणार आहे? तर ते आजोबा काही बोलत नाहीत. एक मासा उचलतात आणि पाण्यामध्ये टाकण्यासाठी असा घेतात आणि आपल्या नातवाला बोलतात, बाळा, काय फरक पडणार आहे मला माहित नाही, परंतु हा जो मासा मी आता पाण्यामध्ये टाकणार आहे, त्याला नक्कीच जीव मिळणार आहे, त्याला नक्कीच जीवन मिळणार आहे. आणि म्हणून माझं एकच सांगणं आहे, की आपल्याकडे एक फार सूर काढला जातो, की आपण काही बाबासाहेबांसारखे महान नाही, आपण काही शिवरायांसारखे शूर नाही, आपण काही क्रांतिबा ज्योतिबांसारखे, तुकोबांसारखे काही त्यागी नाही. आपण सर्वसामान्य आहोत. आपल्याच्याने काय होणार आहे? किमान आपण एका माणसामध्ये संविधानाविषयीची आत्मीयता जागी करू शकतो. किमान आपण आपल्या मित्रामध्ये त्याच्याविषयीची एक सजगता निर्माण करू शकतो. एका माणसामध्ये जरी आपण विचार जागा केला, तरी सुद्धा एक मोठं काम आपण केलं असं म्हणू शकतो. या दृष्टीनं आपण कटिबद्ध होऊया. संविधान दिवसाच्या पूर्वसंध्येला आपणा सर्वांना संविधान दिवसाच्या हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. आपण मला ऐकलं. काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. मी आपल्यापर्यंत कितपत पोहोचलो याबाबत मी सांगू शकणार नाही, परंतु मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. आपण मला ऐकलं, जो सन्मान दिलात, संधी दिलीत, त्याबद्दल परत एकदा आपणा सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. तुम्ही खूपच स्पष्ट आणि विस्तृत माहिती आम्हाला दिली. अर्थव्यवस्था संविधानिक दर्जा देणे, आजच्या काळातील मार्मिक सत्यता सांगितलीत सर. मूलभूत हक्कांची हमी, प्रतिनिधी हे खरे असावेत, ते दूत नसावेत, जबाबदार शासन पद्धती असायला हवी, नैतिक असण्यास धार्मिक असण्याची गरज नाही, असं धर्मनिरपेक्षता याबाबत अतिशय उत्तम उदाहरणं दिले सर. न्यायावर आधारित देशाची उभारणी केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. संविधानाची नैतिकता सांभाळायला पाहिजे. असे खूप उदाहरण खूप छान दिले सर. तुमचं मार्गदर्शन खूप खूप सुंदर होतं सर आणि आम्हाला खूप अशी माहिती मिळाली. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार.
कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील सरांना तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? आजचे सरांचे मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना कसे वाटले याच्यावर थोडं सरांना सांगाल? आवाज येतोय का? संदीप वतारेंचा काहीतरी हँड राईज आहे, त्यांना विचारायचं तर माईक मला वाटतं अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर. हॅलो. हा बोला सर, ऐकतोय. हा सर, माझा आवाज येतो ना? हा, म्हणजे समजा आता समान नागरी कायदा लागू होणार आहे असं बोललं जातं, न्यूज सुद्धा त्याच्या येत आहेत. त्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतील आपल्याला पुढे, यापुढे समजा जर समान नागरी कायद्याचा लागू झाला त्याबाबत समान थोडंसं काही सांगू शकता? समान नागरी कायदा हा भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमधीलच एक भाग आहे. समान नागरी कायदा लागू होणं हे संविधानकारांना अपेक्षित बाबच आहे. आज आपण एक 3-4 गोष्टी म्हणजे विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेचा वारसा हक्क या 3-4 गोष्टी सोडल्या तर समान नागरी कायदा भारतीय संविधानाचा जो आहे तो ऑलरेडी लागूच आहे. फक्त त्याचं राजकारण ज्या पद्धतीने केलं जात आहे ते राजकारण आणि त्याचा समान नागरी कायद्याचं त्यांचा जो काही ड्राफ्ट असेल म्हणजे त्याच्यावरून त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम आपण सांगू शकतो. अजूनपर्यंत त्याचा म्हणजे त्यांचे जे पत्ते आहेत ते खुले केलेले नाहीत. परंतु आतापर्यंत जर आपण त्यांचा स्वभाव बघितला म्हणजे हे कायदा आणू इच्छिणारे जे आहेत त्यांची जी काही भाषा आहे किंवा त्यांचं जे काही अजेंडा आहे याचा आपण जर विचार केला तर या देशातल्या अल्पसंख्याक समूहांना जे काही घटनात्मक संरक्षण मिळालेलं आहे या घटनात्मक संरक्षणाला कुठेतरी काढून टाकण्याचा, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा भयगंड निर्माण करण्याचा आणि बहुसंख्याक लोकांमध्ये अहंगंड निर्माण करून या देशामध्ये धर्मावर आधारित जे काही राज्य आहे त्या राज्याकडे घेऊन जाण्याचा त्यांचा एक अजेंडा आहे. आणि म्हणून समान नागरी कायदा जो संविधानाला अपेक्षित आहे किंवा संविधानकर्त्यांना जो अपेक्षित आहे ते त्या पद्धतीचं त्यांचं धोरण नाही आहे. तर त्यांचा प्रमुख अजेंडा असा असू शकतो की अल्पसंख्याक समूहांमध्ये एक भय निर्माण करणं आणि त्यांना असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण करणं, त्यांच्या माध्यमातून मग त्यांच्या काही अपप्रवृत्तींना त्याच्यातून मग एक चालना मिळू शकते. दहशतवादी गटांना त्याच्यातूनच एक प्रकारची चालना मिळते, प्रेरणा मिळते किंवा जे बळ आहे ते मिळतं. आणि बहुसंख्याकवादाच्या लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारचं ज्याला म्हणतो की चुकीचं आत्मसुख ज्याला आपण म्हणतो ते मिळू शकतं. आणि म्हणून त्याचं जे प्रारूप आहे ते कसं येतं त्यावरूनच आपण हे ठरवू शकतो. परंतु ज्या पद्धतीचा प्रचार केला जातोय त्यावरून मात्र या देशाचा धर्मनिरपेक्ष जो बाज आहे भारतीय संविधानाचा तो मात्र मग धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद सर. अजून कोणाला विचारायचं आहे का सरांना काही? हा मंगेश सर, तुम्ही विचारा. मंगेश सरांनी हात वर केलाय. अनम्यूट करा, माईक अनम्यूट करा, अनम्यूट नसेल. हॅलो. हा बोला सर, येतोय, आवाज येतोय. हा सर, ऍक्च्युली मी माझं मत मांडतोय की आता आपण पाहिलं असेल की 3 वर्षापूर्वी 2018ला ज्यावेळी पार्लमेंटमध्ये जसं संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या आणि म्हणजे एक संशोधनाचा विषय असा आहे की आज लोकशाही आपल्याला टिकवणं, जसं तुम्ही म्हणालात सगळ्या गोष्टी
की संविधान आहे म्हणून आपण या सगळ्यांच्या प्रती आज आपलं जीवनशैली खूप याच्याशी निगडीत आहे. पण एक संशोधन विषय असं मी म्हणेन, की केवळ फक्त इतिहासाचा शोध नव्हे तर खोट्या इतिहासाच्या म्हणजे जे दाखवून घालून दिलेलं आहे असं वर्तमान काळामध्ये. तर ते कुठेतरी अ, खोट्याचं जो इतिहास समोर मांडला जातो, तर त्याच्यासाठी आपलं संविधान हा लोकांपर्यंत कसं त्याची अंमलबजावणी होऊ शकते किंवा या युवा वर्गामध्ये कसं त्याचं चैतन्य थोडं जर समजून सांगाल तर बरं होईल. नाही, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर आपल्याला कुठली म्हणजे आपण जर इतिहासातल्या कुठल्याही आंदोलनाचा विचार केला, कुठल्याही चळवळीचा विचार केला, कुठल्याही क्रांतीचा विचार केला, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, की ज्या वेळी त्या चळवळीचं जे धुरा आहे, ती युवकांनी, महिलांनी आणि विचारवंतांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली, त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, त्यावेळी ती चळवळ, ती आंदोलनं यशस्वी झाली. आता भारतीय संदर्भामध्ये आजची स्थिती जर बघितली, खरं म्हटलं तर युवकांना राष्ट्राचा चेहरा वगैरे म्हटलं जातं. परंतु आजचा युवक जो आहे तो जी काही आज तंत्रज्ञानाने त्यांना जी मनोरंजनाची साधनं निर्माण केलेली आहेत, त्या मनोरंजनांमध्ये गुंतलेला आहे. ज्याला आपण म्हणतो की 1 GB, 2 GB मध्ये आणि 4G मध्ये, 5G मध्ये आता तो रममान झालेला आहे. म्हणजे तो आभासी जगालाच कसं वास्तव जग मानतोय, याचं एक ज्याला आपण म्हणतो की चित्र संशोधन आलेलं आहे, की ती जी तरुणाई आहे, ती अक्षरशः एवढ्या अतिरेकी स्वरूपाच्या मनोरंजनाचा अनुभव घेता घेता त्यांचे मेंदू थकून जात आहेत आणि ते फारसा विचार करायला किंवा सभोवतालच्या परिस्थितीचं अवलोकन करायचं भान त्यांच्यामध्ये फारच अल्प आहे. त्या तुलनेनं मागच्या पिढ्यांचं भान खूप चांगलं होतं. महिलांच्या दृष्टीने विचार केला तर महिलांचं सुद्धा म्हणजे मी तर बऱ्याच वेळा उदाहरण देतो, की स्वातंत्र्योत्तर काळातला सुशिक्षित महिलांनी एक मोठा मोर्चा पहिला जर कुठला काढला असेल, तर तो काढला होता क्योंकि सास भी कभी बहू है मधला जो मिहीर आहे, त्याच्यातल्या त्या मिहीरला जिवंत करा म्हणून एकता कपूरच्या कार्यालयावर दिल्लीत मोर्चा काढला होता. म्हणजे आजही आपण संध्याकाळी 6, 7, 8च्या दरम्यान या देशातल्या घराघरांमध्ये महिलांच्या चर्चांमध्ये कुठले जर प्रश्न असतील, तर ते त्या मालिकांमधले प्रश्न आहेत. तिचा भांडाफोड होईल का? तिचं काय होईल? त्याच्यासोबत लग्न होईल काय? म्हणजे हे जे काही आभासी प्रश्न आहेत, हेच आमच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत. अशा पद्धतीचं एक वास्तव चित्रण त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झालेलं दिसतं. विचारवंतांच्या दृष्टीनं बघितलं तर व्यवस्थेचे वाहक आहेत. म्हणजे ग्रामसीचा संदर्भ मी या ठिकाणी देईल, की ग्रामसीनं असं म्हटलं होतं, की विचारवंतांचे 2 प्रकार असतात. एक असतात समाज प्रतिबद्ध विचारवंत आणि दुसरे असतात ते ज्याला आपण म्हणतो, की सामाजिक व्यवस्थेचं समर्थन करणारे विचारवंत. आता हे जे काही विचारवंत असतात, जे उगवत्या सूर्याला नमो नमो करणारे असतात, त्यांना व्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी आपली ते बुद्धिमत्ता खर्ची घालतात. मग ते एखादं कुलगुरुपद मिळालं किंवा एखाद्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं किंवा एखाद्या मंडळाचं अ, अध्यक्षपद मिळालं, त्याच्यासाठी मग ते आपली बुद्धी गहाण ठेवायला आणि त्यांची जी तत्व आहेत, त्याचं समर्थन करायला ते तयार असतात. समाज प्रतिबद्ध विचारवंत त्याग करून ज्या काही हालापेष्टा आहेत त्या सहन करून या सगळ्या समाजाला पुढे नेण्यासाठी, समाज परिवर्तनाला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला ते तात्विक पाया देण्यासाठी प्रयत्नरत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, की युवकांना, महिलांना आणि विचारवंतांना आपल्याला चळवळीशी जोडून घ्यायचं असेल, तर त्यांच्यामध्ये आपल्याला त्या पातळीवर जाऊन एक भान निर्माण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीचे उद्बोधनाचे जे काही वर्ग आहेत, ते आपल्याला सातत्यानं राबवावे लागतील. भलेही ते आपल्या जवळ आले नाही, तरी आपल्याला त्यांच्या जवळ जाणं गरजेचं आहे. आणि हा संविधानिक मूल्य विचार आपल्याला रुजवायचा असेल, तर संविधान साक्षर गाव हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो. एक चांगली योजना होऊ शकते, की आपण म्हणजे संविधानाच्या माध्यमातून संविधानावर बोलणारे आपल्यातलेच काही कार्यकर्ते आपल्याला निर्माण करावे लागतील. संविधानाचा जो काही मूल्य विषय आहे, आहे तो गावागावांमध्ये आपल्याला न्यावा लागेल आणि प्रत्येक गावामध्ये आपल्याला हा जर मूल्य विचार या संविधान साक्षर गाव सारख्या प्रकल्पातून नेता आला,
त्याच्यासाठी आपल्या ज्या काही कौशल्य आहेत आपल्या म्हणजे हा विचार करणाऱ्यांकडे, म्हणजे प्रसार माध्यमांचा सुद्धा आपल्याला आपल्या पद्धतीने वापर करता आला पाहिजे. त्याच्यानंतर असणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आपल्याला करता आला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून आपण सर्वदूर पोहोचू शकतो. फिजिकली आता खूप मर्यादा आहेत, परंतु आपल्याला तरी सुद्धा गावोगाव अशा पद्धतीचे कार्यकर्ते निर्माण करणं खूप गरजेचं आहे, जे धर्माच्या पलीकडे जाऊन. आणि महत्वाचं आहे की आपण धर्मावर बोलणं टाळलं पाहिजे, देवावर बोलणं टाळलं पाहिजे, ईश्वरावर बोलणं टाळलं पाहिजे, कर्मकांडांवर बोलणं शक्यतो टाळलं पाहिजे. आपल्याला संविधानाचा विचार रुजवायचा असेल तर पहिल्यांदाच आपण त्याच्या ज्या काही हजारो वर्षाच्या अस्मिता आहेत त्याच्यावर हल्ला केला की मग तो दूर जातो आणि त्यांच्या छावणीमध्ये जाऊन बसतो आणि मग तो त्यांचा पाईक होतो. म्हणजे आपणच आपली माणसं त्यांच्या छावणीत पाठवल्यासारखी ती परिस्थिती निर्माण होते. आपण आपल्या हातानेच ते ढकलतो आणि म्हणून आपण परीक्षकाच्या भूमिकेमध्ये जाऊ नये. त्याला आह साळुंखेंच्या भाषेत सांगायचं झालं तर परिवर्तनाचा मार्ग हा बुद्धीकडून हृदयाकडे नाही तर हृदयाकडून बुद्धीकडे गेला पाहिजे. पहिल्यांदा आपण त्याचं हृदय जिंकलं पाहिजे, त्याचं मन जिंकलं पाहिजे आणि एकदा का मन जिंकलं की मग त्याची बुद्धी आपल्याला आपल्या पद्धतीनं तयार करता येऊ शकेल. तरुणाईच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल किंवा या विचारवंतांच्या किंवा ज्याला आपण म्हणतो की समाजातला जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्या बाबतीत असेल, त्यांच्याही बाबतीत आपल्याला या हृदयाकडून बुद्धीकडे याच मार्गाने जावं लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. अजून कोणी आहे का? कोणाला काही विचारायचंय? अजून कोणाला काही विचारायचंय का सरांना? काही क्वेरीज असतील तर विचारू शकता तुम्ही. धन्यवाद सर. आपले आजचे उत्तम मार्गदर्शक डॉक्टर भगवान लोखंडे सर यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. कुणबी समाजोन्नती संघ तालुका तळा, कुणबी युवा तळा कायदेविषयक विभाग यांचे खूप खूप आभार. कार्यक्रमात उपस्थित सगळ्यांचे मनापासून खूप आभार. आजचा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.